स्थानामध्ये सोलापूरचं नाव पाहिजे। क्लब जुळे सोलापूर आणि माऊली आरमार यांच्या ह्या वाटचालीमध्ये कुठेतरी खारीचा वाटा उचलावा हीच एक अपेक्षा होती। त्यामुळे हे व्याख्यानमालाची सुरुवात केली, कारण विचारानेच माणूस घडतो असं म्हणतात। फक्त विचार घेतोच आपण आणि विचार आपले वक्ते पण खूप चांगले आपण निवडलेले आहेत। त्या वक्त्यांकडून जे विचार करतो तो विचार आपण इम्प्लिमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे। ऐकून तो इम्प्लिमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि इम्प्लिमेंट करत असताना इतरांना पण आपल्या सोलापूरकरांना ते जागृती करणं ही पण खूप गरज आहे। म्हणजे माझी होती। आज केवळ 4-5 केसेस अख्ख्या जगात पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान येथे आढळून येतात, परंतु 100% निर्मूलनासाठी सर्वांनीच याचा पुरवठा करण्यासाठी धडपडणारी ही रोटरी आहे। सोलापूरचे तापमान नियंत्रण राहण्यासाठी गेल्या वर्षापासून आम्ही 1 लाख झाडांचे उद्दिष्ट ठेवलेले आहे आणि वृक्षारोपणाचे काम सुरू केलेले आहे। त्याचे वृक्षारोपण नुसते करून नाही तर संवर्धन देखील करणारी ही माझी रोटरी क्लब जुळे सोलापूर। ऍक्सिडेंट मध्ये ज्यांचे हातपाय कट झालेले असतात त्यांच्यासाठी मोफत जयपूर फूड स्कॅम्प गेल्या अनेक वर्षापासून आम्ही रोटरी सोलापूर परिवार यांच्या मार्फत देखील घेतोय। यावर्षी 300हून अधिक मोफत कॅटरॅक्ट सर्जरी तसेच चष्म्याचे देखील वाटप आम्ही सर्व पेशंटला पुण्याला नेऊन अद्यावत देसाई आय हॉस्पिटल येथे गेल्यास मेहनत केली। कोविड मध्ये शिक्षकांसाठी ऑनलाईन जास्तीत ट्रेनिंग सेशन्स देखील जुळे सोलापूर क्लबने घेतले। 100हून अधिक डिजिटल शाळा क्लासरूम उभारली हा प्रकल्प आता सध्या नुकताच सुरू आहे। नुकतेच रोटरी सुगंध या प्रोजेक्टद्वारे गरिबांसाठी मोफत व इतर रुग्णांसाठी केवळ 999 रुपयांमध्ये आम्ही कवळी बसवण्याचा उपक्रम देखील हाती घेतलेला आहे। कुछ ख्वाब अभी अधूरे हैं, कुछ हसरतें अभी बाकी है, राहों में मुश्किल है मगर कदमों में जान अभी बाकी है, हौसलों की उड़ान कम नहीं होगी कि सपनों की आसमान अभी बाकी है, थक कर कैसे बैठ जाऊं मैं, मेरी कहानी अभी बाकी है। महाराष्ट्रात त्यांची 5000 कुटुंब आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तुम्ही म्हणाल अरे 5000 कुटुंब आहेत, त्याच्या मागचा उद्देश असा आहे की सरांचे 5000 MKCLचे सेंटर्स आहेत आणि त्या प्रत्येक सेंटरला सरांनी स्वतःच्या घराप्रमाणे सांभाळलेलं आहे। त्यामध्ये जवळपास 75,000 संगणकाचं त्यांचं असं विस्तृत जाळं त्यांनी पसरलेलं आहे। गोव्याच्या समुद्रकिनारी देखील कॉम्प्युटर सेंटर आहे, गडचिरोलीला देखील कॉम्प्युटर सेंटर आहे। भारतातच नव्हे तर अदर देशांमध्ये देखील सौदी असेल, इजिप्त असेल अशा ठिकाणी त्यांनी संगणक साक्षरता अभियान त्यांच्या माध्यमातून चालू आहे। MSCIT हा कोर्स महाराष्ट्रात 2 कोटी अधिक विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि मला वाटतं असा हा एकमेव कोर्स आहे की जो इतक्या असंख्य विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये या कोर्समुळे चांगला आमूलाग्र असा बदल देखील झालेला आहे। सरांचं योगदान शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर भरपूर आहेच। भारताच्या पहिल्या स्वदेशी महासंगणक परम याच्या निर्मितीत त्यांचा महत्त्वपूर्ण असा सिंहाचा वाटा आहे। अमेरिकेने महासंगणक तंत्रज्ञान नाकारल्यानंतर भारताने स्वबळावर हे यश मिळवलेलं आहे। ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग ट्रेनिंग स्कूलची स्थापना यांनी केलेली आहे। 25,000हून संगणक अभियंते त्यांनी प्रशिक्षित केलेले आहेत। सिडेकमध्ये असताना विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून देखील सर नावाजलेले आहेत। 1979 ते 87
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक विषयाचे त्यांनी अध्यापन केलेले आहे. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय प्राध्यापक म्हणून ते आजही नावाजलेले आहेत. त्यांना महत्त्वाचे पुरस्कार देखील काही भरपूर मिळालेले आहेत. त्यापैकी काही उल्लेखनीय पुरस्कारांचा मी इथं नावोल्लेख करतोय. ज्ञानसूर्य पुरस्कार आहे, राजीव गांधी संगणक सारथी पुरस्कार आहे, सह्याद्री शिक्षण रत्न पुरस्कार आहे, IT आयकॉन अवॉर्ड देखील सरांना मिळालेला आहे, यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार आहे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार आहे, महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड हा देखील सरांना मिळालेला आहे. त्यांची विचारशैली प्रयोगशील, दूरदृष्टी, सर्जनशील आहे. एज्युकेशन डेव्हलपमेंट अँड गव्हर्नमेंट्स एम्प्लॉयमेंट या चारही क्षेत्रामध्ये नवनवीन संकल्पना मांडण्याचे आणि अंमलबजावणी करण्याचे त्यांचे कार्यसूर्य आहे. अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्याची क्षमता हीच त्यांच्या नेतृत्व शैलीची एक खासियत आहे. असा सरांचा खूप काही परिचय आहे, पण मी इथेच थांबतो. आपल्याला जी आज बौद्धिक मेजवानी मिळणार आहे ती निश्चितच आपल्या आयुष्यात महत्त्वाची ठरणार आहे. आज आपल्या इथे संमिश्र वर्ग आहे, युवक देखील आहेत, मध्यमवर्गीय आहेत, सिनियर सिटीजन देखील आलेले, पण या सगळ्यांकडे सरांकडून घेण्यासारखं खूप काही आहे. मला असं वाटतं सरांनी जी सुरुवात संगणक क्षेत्राची केली होती ती मायेच्या ममतेने चालू केली होती. मायेच्या ममतेने सुरुवात करत करत आज ते AI पर्यंत आलेले आहेत असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही. मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय, त्याच्या पाठीमागचं फजी मॅथमॅटिक्स काय, फजी लॉजिक काय, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे मला वाटतं अमेरिकन सायंटिस्ट 1962 मध्ये जेव्हा फजी मॅथमॅटिक्स लॉबी अस्कर झाडेने इन्व्हेंट केलं, त्याच्यानंतर फजी लॉजिक आला आणि मग त्याच्यानंतर याची चर्चा सुरू झाली. आणि नुकतंच व्हॉट्सअप अपडेट केल्यानंतर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एक ब्ल्यू कलरचं काहीतरी फिरते आणि तिथं नेमकं म्हणतं की आस्क टू मेटा AI. नेमकं हे AI काय आहे आणि ते अन्न वस्त्र निवारासोबत येणाऱ्या काळामध्ये AI ही एक प्रमुख गरज येणाऱ्या काळामध्ये नक्कीच असेल. म्हणून ह्या सगळ्या भविष्याचा वेध घेत रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर आणि माऊली लँडमार्क आज तुमच्यासाठी AI कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण हा विषय तुमच्यासमोर घेऊन येतात. आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर यांनी बोलवलं, याच्याबद्दल मी प्रथम मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. माझे सहकारी श्री सचिन चौधरी आणि श्री माऊली झांबरे यांनी खूप परिश्रम घेतले आणि मला आज तुमच्याबरोबर पकडून हजर केलेलं आहे. त्यांच्या परिश्रमाला मी सलाम करतो. आणि विशेषतः या कार्यक्रमाचं जे प्रयोजन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. गेल्या वर्षीपासून ही व्याख्यान मला सुरू झाली आणि आज रविवार असून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपण इथे उपस्थित आहात. याच्यामुळे मी फारच सद्गदित झालो आहे, कारण रविवारच्या दिवशी एवढे श्रोते सहसा दिसत नाही. पण या कार्यक्रमाचं प्रयोजन जितकं महत्त्वाचं आहे तितकंच याचं आयोजन अतिशय सुंदर केलं आहे. त्याच्यामुळे खूप कार्यकर्त्यांनी याच्यासाठी खूप परिश्रम घेतले असणार याची तुम्हाला खात्री पटली असेल. त्या सगळ्या कार्यकर्त्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया आणि त्यांचं कौतुक करूया. कारण सगळ्या गोष्टी इथे नीट जुळवून आणणं हे खूप कठीण असतं आणि मनापासून ते काम केल्याशिवाय ते शक्य होत नाही. आजचा जो आपला विषय आहे तो कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण असा आहे. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माणसं यांचा नक्की संबंध काय आहे, कसा असणार आहे, त्याचं एक चित्र मी तुमच्यापुढे रंगवणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हा तसा तांत्रिक विषय असल्यामुळे तुमच्या मनात थोडीशी धाकधूक असेल. त्यासंबंधी आधी एक गोष्ट सांगतो आणि मग व्याख्यानाचा विषयामध्ये प्रवेश करतो. एक असंच सभागृह असतं आणि त्याच्यात अशाच एका तंत्रज्ञाला बोलवलेलं असतं आणि त्याचं असाच एका क्लिष्ट विषयावर व्याख्यान ठेवलेलं असतं. संयोजक तसे श्वास रोखूनच असतात, परंतु तंत्रज्ञ सुरू करतो त्याचं व्याख्यान आणि व्हायचं तेच होतं. शेवटी ते इतकं क्लिष्ट होत जातं की हळूहळू
दरवाजे उघडे असतात, त्याच्यातून श्रोते घरी जातात. म्हणजे तुम्ही काय करावं ते मी सुचवतोय. आणि मग शेवटी हे चालूच राहतं यांचं स्वतःशी संवाद. पण एक श्रोता मात्र शिल्लक राहतो आणि तो उभा राहतो आणि असा रिव्हॉल्वर पकडतो. तर हे तंत्रज्ञ घाबरतात. ते म्हणतात की माफ करा, मला मारू नका, आमचा विषयच असा आहे, याच्यापेक्षा सोपा करता येत नाही वगैरे. तर तो रिव्हॉल्वरधारी श्रोता असं म्हणतो की ओ तुम्ही बाजूला व्हा, मी तुम्हाला शोधत नाहीये, तुम्हाला इथे ज्यांनी बोलवलं त्यांना मी शोधतोय. तर अशी सचिन आणि माऊली यांची परिस्थिती होऊ नये अशी मी पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी सुद्धा वेळेची मर्यादा आहे. आपल्या घरी विशेषतः भगिनी इथे बसलेल्या आहेत, त्यांना काही घाई असेल तर त्यांनी योग्य वेळी इतरांना डिस्टर्बन्स न करता जायला हरकत नाही. मी काही तो माझा अधिक्षेप समजणार नाही, कारण प्रत्येकाला काही ना काही स्वतःचे कामं असतात. आता यांचं रिलेशनशिप जे आहे, या दोघांमधले संबंध जो आहे, त्याच्यासाठी अशी गोष्ट आहे. लाईट चालू ठेवले तरी हरकत नाही, पॉवरफुल आहे. श्रोत्यांमधले लाईट चालू ठेवले तरी हरकत नाही. श्रोत्यांमधले लाईट चालू ठेवा. तर हम आपके है कौन हा आता आपला प्रवास आपण करणार आहोत. की AI माणसाला विचारतोय आणि खरं म्हणजे माणूस पण AIला विचारतोय. तर आता जे समज आहेत लोकांच्या मध्ये पसरलेले मीडियामध्ये, तर ते साधारणपणे अशा प्रकारचे आहेत. सगळे मुद्दे एकदम कळावेत आणि वेळ वाचावा म्हणून मी एक वर्ड क्लाउड शब्दमेघ तयार केला आहे. याच्यासाठी तुम्ही काही ॲप्स डाउनलोड करू शकता आणि तुम्ही पण करू शकता. हे सोपं आहे करायला. त्याच्यामुळे तो रोजगार विनाशक आहे, तो आपला विरोधक आहे, प्रतिस्पर्धी आहे, तो ब्रेन हॅकर आहे, त्याचप्रमाणे तो जेलर आहे, आपल्याला सगळ्यांना तो तुरुंगात टाकणार आहे, तो पक्षपाती आहे, तो एक डीप स्टेट तयार करणार आहे. म्हणजे जसं पूर्वी रंगवलं गेलं होतं जॉर्ज ऑर्वेलनी, तसं तो डीप फेकू आहे. अशा प्रकारचे अनेक समज गैरसमज लोकांमध्ये पसरलेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर आपण याचा आता शोध घेणार आहोत. त्याचा थोडासा इतिहास खूप मनोरंजक आहे. हा सुरू होतो 1930च्या दशकामध्ये आणि त्यावेळेला खूप शास्त्रज्ञ असा प्रयत्न करतात की संगणकामध्ये मानवी बुद्धिमत्ता आपल्याला कशी निर्माण करता येईल. हर्बर्ट सायमन, मार्विन मिस्की, मॅकॉर्थी, ॲलन ट्युरिंग, बरीच नावं मी सांगू शकेन. अनेकांचा असा प्रयत्न असतो की अर्थपूर्ण संभाषण करणं, कविता म्हणजे प्रतिभावंत कवी जशी कविता करतात तशी आम्ही याच्यातून करून दाखवू. इतकंच काय, तर सर्वात गुंतागुंतीची मानवी कृती कुठली याच्यावर शास्त्रज्ञांमध्ये एकमत झालं होतं आणि ते होतं की चित्रपटांचं दिग्दर्शन करणं हे सर्वात व्यामिश्र गोष्ट आहे, गुंतागुंतीची आहे. ती सुद्धा आमचं संगणकातली बुद्धिमत्ता करून दाखवू शकेल. अशा प्रकारचं एक त्यांचे दावे होते. दुसरा दावा होता की असं आम्ही 20 वर्षात करून दाखवू. दुसरा दावा होता की एखादी पिढीच फक्त आम्हाला अशी लागेल की ज्याच्यामध्ये आम्ही अशा प्रकारचं कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करून दाखवू. त्याचबरोबर मार्विन मिन्स्की ज्यांची पुस्तकं आम्ही वाचायचो, त्यांनी तर असं विधान केलं होतं की थोडंसं एको येतोय, किंचित एको आहे, जरा काळजी घे, एको येतोय, श्रोत्यांना त्रास होईल थोड्या वेळ. तर मार्विन मिन्स्की असं म्हणाले होते की within 10 years we will not keep even the human beings as pets. पाळीव प्राणी पण एवढी प्रचंड बुद्धिमत्ता तयार होईल की पाळीव प्राणी म्हणून पण माणसांना ते सांभाळणार नाहीत. त्याच्याचबरोबर ही अशा प्रकारची एक गोष्ट जवळजवळ 4-1 दशकं ही चालू राहिली. अशा प्रकारचा रिसर्च की आपण मानवी बुद्धिमत्तेची सही कॉपी ही संगणकामध्ये करायची. पण झालं असं की उत्तरोत्तर ह्याला अपयश येत राहिलं.
आणि या अपयशाची काही कारणं होती आणि त्या अपयशांनंतर जवळजवळ अशा निष्कर्षाप्रत शास्त्रज्ञ आले की मानवी बुद्धिमत्तेची सहीसही नक्कल ही आपल्याला करता येणार नाही आणि त्याच्यामुळे ती संकल्पना जी होती ती कालबाह्य झाली. आता 20व्या शतकानी एक गोष्ट मिळवली होती ती अशी की माणसांना त्यांनी यंत्रवत बनवण्यामध्ये यश मिळवलं होतं. माणसांची यंत्र करण्यामध्ये यश बनवलं होतं. त्यांना असेंब्ली लाईनवर उभं केलं होतं आणि नेमून दिलेलं तेच काम शिस्त आज्ञापालन याच्या साहाय्याने करत राहायचं. त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचा नाही. फ्रेडरिक टेलर हे जे मॅनेजमेंट गुरु होते त्या काळातले त्यांचं वाक्य आहे की ऑपरेटर्स शुड नॉट थिंक अँड थिंकर्स शुड नॉट ऑपरेट. इतकं स्पष्ट. म्हणजे तुम्ही मानवी सर्जनशीलता वापरू नका, तुम्ही फक्त मशीनवर उभे राहा. म्हणजे 20व्या शतकानी माणसांचं यंत्र करण्यामध्ये यश मिळवलं होतं आणि दुसरीकडे मात्र यंत्रातून माणूस तयार करण्याचा एक कार्यक्रम जो होता त्याला सातत्याने अपयश येत होतं. आता हे अपयश जे येत होतं त्याचं एक प्रूफ तुम्हाला रोज मिळतं. हे कुठे मिळतं तुम्हाला? हे चित्र कुठे दिसतं तुम्हाला? तुम्ही बँक अकाउंट ज्यावेळी करायला जाता त्यावेळी कळतं की नाही? ते तुमच्या हातातलं एक प्रूफ आहे की जर समजा मानवी बुद्धिमत्तेची सही नक्कल करता आली असती तर तुमच्यात असं काहीतरी वेगळं आहे की जे संगणकाला कळतं की हे माणसानेच केलंय, हे कृत्रिम बुद्धिमत्तेने केलेलं नाहीये. याचं तुमच्या हातात रोज प्रूफ असतं. आता याची काही कारणं होती. पहिलं कारण असं होतं की ज्या प्रकारे आपल्याला डोळा आहे तर तो डोळा आहे इतकं उत्क्रांत होत 35 लक्ष वर्ष आपला डोळा उत्क्रांत होत आज तुम्हाला जो डोळा मिळालाय तो मिळाला. तुम्हाला अंधारातही दिसतं. त्याची डायनॅमिक रेंज असते. कितीतरी मी तुम्हाला त्याची गुणवैशिष्ट्य सांगू शकेन की जी तुमच्या स्मार्टफोनमधल्या कॅमेऱ्यामध्ये नाही आहेत. आता तसे सेन्सर्स त्यावेळी उपलब्ध नव्हते, आजही नाही आहेत. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे आपली कर्मेंद्रिय ती इतकी प्रगत आहेत, इतकी उत्क्रांत आहेत की तशा प्रकारची कर्मेंद्रिय करणं हे आजही बाल्यावस्थेत असलेल्या रोबोटिक्सला अशक्य आहे. त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी जी कम्प्यूट पॉवर लागत होती म्हणजे संगणकीय क्षमता लागत होती प्रोसेसिंगची ती त्यावेळी नव्हती आणि आजही नाही. कारण माणसाच्या मेंदूचं रिप्लिकेशन करायचं त्याच्यातल्या बाकीच्या गोष्टी सोडून द्या, कल्पनाशक्ती सर्जनशीलता वगैरे शिअर कम्प्यूट पॉवर तर ती पण त्यावेळी नव्हती, आजही नाही आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी जे प्रोग्रॅमिंग पॅराडाईम्स लागतात, प्रोग्रॅमिंग प्रणाली लागतात, तर मेंदू इतक्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया करत असतो की त्याचं मॉडेल करणारी प्रोग्रॅमिंग पद्धती त्यावेळी नव्हती, आजही आपल्याकडे नाही आहे. आणि त्याच्यामुळे मार्विन मिन्स्की त्यावेळी म्हणत असते की काही मनविरहित अशा सुट्या भागांपासून आम्ही माणसाचं मन यंत्रामध्ये तयार करू, हा एक दावा त्यावेळेला होता. आता माणसाच्या मनाची मजा जी आहे ना ती कशी आहे की त्यावेळेचा हा समज होता की ते एखाद्या गुंतागुंतीच्या यंत्रासारखे म्हणजे मोटारचे पार्ट जर तुम्ही वेगळे काढले आणि सगळे असे जमिनीवर अंथरले तर तुम्हाला असं कळत नाही की हे मोटार आहे. कारण प्रत्येक पार्टमध्ये ही मोटार विरहित प्रत्येक पार्ट असतो पण सगळे जोडले की एक मोटार तयार होते. तसं मनाचं करता येईल अशा प्रकारचा त्यावेळेचा समज हा शास्त्रज्ञांमध्ये होता. पण मन काय आहे? मन काय असं जठर किंवा आतडं किंवा ह्याच्यासारखं दाखवता येत नाही. मन एक स्ट्रक्चर नाही आहे. मन हे मेंदूच्या अनेक कार्यांपैकी एक कार्य आहे आणि त्याच्यामुळे ते दिसत नाही, ते अव्यक्त आहे, ते अमूर्त आहे. आणि त्याच्यामुळे असं सुट्ट्या भागांपासून मन तयार करू ही कल्पनाच थोडीशी बिनबुडाची होती. परंतु एक एक काळ असतो, शास्त्रज्ञांमध्ये एक एक कल्पना चालू राहते आणि हळूहळू प्रयोग करत करत ते त्याच्या निष्कर्षाप्रत येतात. आता आपले विचार, आपल्या भावना, त्याच्यातून निर्माण होणारं आपलं वर्तन हे त्या मनामध्ये त्याची उत्पत्ती होते आणि ते मन त्याच्याकडे तटस्थपणे साक्षीभावाने बघू शकतं. ही मनाची फार मोठी किमया आहे. मी
खोटं बोलत असताना मी खोटं बोलण्याचं सगळं काम माझ्या मनानेच तयार करतो, पण तेच मन मला दुसरं सांगत असतं की अरे तू खोटं बोलतोयस बरं का. ही जी मजा आहे याला जाणीव असं म्हणतात. आता त्या जाणीवेची निर्मिती ही मशीनमधून करता येईल अशा प्रकारची एक दावे त्या काळात होत होते. तर ही कम्प्युटेबल आहे का? माणसाची जाणीव ही संगणकात निर्माण करता येते का? याच्याविषयी बरीच चर्चा त्या काळात झाली. आणि मग हे लक्षात आलं की माणसाची जाणीव ही कम्प्युटेबल नाही आहे. म्हणजे काय? तर माणसाचं मन आणि त्याचा हा कॉन्शियसनेस म्हणजे स्वतःच्याच विचार, भावना, वर्तन याच्याकडे तटस्थपणे बघण्याची त्याची क्षमता ही गणिती प्रमेयांनी असं सिद्ध करता आलं की ही संगणकात कधीच येऊ शकणार नाही. त्या क्लिष्ट प्रमेयांमध्ये मी तुम्हाला देणार नाही, पण हे सिद्ध झालं. त्याच्याविषयी वादप्रवाद आजही चालू आहेत, पण त्याच्यात आता आपण जायला नको. पण सर्वात मोठी गोष्ट त्याच्यामुळे समोर आली की माणसाचं मन तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर ते कुठल्याही उपकरणांनी तुम्हाला माणसाचं मन जाणून घेता येणार नाही. तर माणसाचं मन जाणण्यासाठी तुम्हाला दुसरं मानवी मनच हवं. इथपर्यंत शास्त्र येऊन पोचलं. आणि त्याच्यामुळे आपण जी यंत्रामध्ये निर्माण करतोय ती बुद्धिमत्ता ही जणू काही माणसाच्या बुद्धिमत्तेची सही कॉपी आहे असं समजणं हे गृहीतकच, हे ॲझम्पशनच चुकीचं होतं. याचं कारण जे अजून आपल्याला पूर्ण कळलेलंच नाही ते आपण कॉपी करू शकू असं कधीच शक्य नाही. आणि त्याच्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट पुढे आली ते म्हणजे सिम्युलेशन इज नॉट डुप्लिकेशन. तुम्ही ज्यावेळी फ्लाईट सिम्युलेटर वापरता पायलट होण्यासाठी त्यावेळी जणू काही तुम्ही विमानात बसलाय असं तुम्हाला वाटत असतं, पण फ्लाईट सिम्युलेटर म्हणजे विमान नसतं. तसंच आत्ता तुम्ही ज्यावेळी ChatGPT वापरता त्यावेळी त्याच्याकडून जे प्रतिसाद तुम्हाला मिळतात त्याच्यामुळे असं वाटतं की जणू आतमध्ये एखादा विचारवंतच बसलेला आहे, एखादा अतिशय बुद्धिमान असा मनुष्यच आतमध्ये बसलेला आहे. परंतु ते त्याचं एक मर्यादित असं प्रारूप असतं, ती त्याची पुनर्निर्मिती नसते. त्याच्या आतमध्ये तो मानवी मेंदू नसतो. कसा ते आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे सिम्युलेशन इज नॉट डुप्लिकेशन या निष्कर्षापर्यंत शास्त्रज्ञांना यायला 40-45 वर्ष लागली. आणि त्याच्यातून ही गोष्ट शक्य झाली की आता ह्याच्यापुढे हे संशोधन करणं हे फारसं काही फायद्याचं नाही. शेवटी जे ह्याला फंडिंग करतात ते नेहमी असं बघतात की याच्यातून काहीतरी शेवटी आर्थिक फायदा झाला पाहिजे, त्याच्याशिवाय ते करत नाहीत. म्हणून या नंतरच्या कालखंडाला AI विंटर असं म्हटलं गेलं, कारण त्याच्यामध्ये कोणीच फंडिंग देईना, कारण हे पूर्ण अपयशी झालं. म्हणजे 21व्या शतकाची पहाट होता 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 साधारण 85-86 सालानंतर एक गोड बातमी यायला सुरुवात झाली की या 20व्या शतकाला जरी माणसाला यंत्रवत बनवण्यामध्ये दुर्दैवाने यश आलं तरी या शतकाला यंत्रामधून माणूस निर्माण करण्यामध्ये मात्र अपयश येणार आहे. ही गोड बातमी घेऊन 21व्या शतक उजाडले. याच्यामध्ये मग संशोधनाने बरोबर अशी वेगळी दिशा गेली, डायव्हर्जंट डायरेक्शन. ती काय? तर मानवी बुद्धिमत्तेची नक्कल आता आपण करू शकणार नाही, तर आता माणसाला जे जमणारच नाहीये अशा गोष्टी निर्माण करणारी बुद्धिमत्ता आता आपण तयार करूया. म्हणून त्याला मी शब्द वापरलाय न मानवी बुद्धिमत्ता. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला खरं जे नाव द्यायला पाहिजे ते न मानवी बुद्धिमत्ता असं द्यायला पाहिजे. रूढ अर्थाने, जुन्या अर्थाने कृत्रिम बुद्धिमत्ता हा जो शब्द आहे तो रूढ झालेला असल्यामुळे आजही तो चालू आहे, पण तसा तो अवैज्ञानिक आहे. खरं काय आहे ते की माणसाच्या बुद्धिमत्तेची कृत्रिम अशी ती नक्कल नाही, तर ती माणसाच्या बुद्धिमत्तेपेक्षा गुणात्मक दृष्ट्या वेगळी बुद्धिमत्ता अशी आपण आता तयार करतो. आणि 21व्या शतकाचा सगळा जो एफर्ट आहे, सगळा जो प्रयत्न आहे तो त्या दिशेने चालू आहे. आणि म्हणून त्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्याला निधी मिळायला लागला त्या संशोधनाला. याच्यामध्ये काही टप्पे हे खूप महत्त्वाचे ठरले आणि हे जे संशोधन तुम्ही बघताय त्याला आपण
न्यूरल नेट्स असं म्हणतो, ह्याला या वर्षीचं म्हणजे 2024मधलं नोबेल पारितोषिक मिळालं ग्रेगरी आपले जॉफ्री हिंटनना. इतका महत्त्वाचा शोध हा लागला की, आणि तो मी तुम्हाला दाखवीनच पुढे, की ज्याच्यामुळे गहन असं शिक्षण त्या यंत्राला देणं आपल्याला शक्य झालं. आता इथे तुम्ही बघा की त्याला मांजर म्हणजे काय हे शिकायचं आहे, तर तो कसा शिकतोय बघा, त्याच्या काय काय चुका होतात बघा. पुन्हा एकदा चुकलं त्याचं. आता तो चुकांमधून स्वतःला सुधारत चाललाय. त्याला शिकायचं कसं हे शिकवलं गेलंय. त्याला हे नाही सांगितलं की मांजर कशी ओळखायची. त्याला आता करेक्ट आलं. आता हे जे तुम्हाला असे सर्कल्स दिसत आहेत ती लेयर्स आहेत प्रोसेसर्सची, आणि जितकी मी वाढवत नेईन ही लक्षावधी लेयर्स तेवढं त्याला डीप लर्निंग असं म्हणतात. त्याच्यामुळे हे एक न्यूरल नेटवर्कमधून त्यांना शिकवण्याचं तंत्र हे जॉफ्री हिंटननी तयार केलं. मानवी बुद्धिमत्ता जशी शिकते त्याच्या जवळपास जाण्याचा हा प्रयत्न होता. हा 1986 साली सुरुवात व्हायला त्याची सुरुवात झाली. त्याचबरोबर IBM डीप ब्लू या मशीननी गॅरी कॅस्परोव यांना बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये हरवलं. ही एक महत्त्वाची घटना झाली की ज्याच्यानी न मानवी बुद्धिमत्तेची हळूहळू प्रगती व्हायला सुरुवात झाली. पुढची गोष्ट म्हणजे जिओपार्डी नावाचा खेळ असतो, तर तो सुद्धा IBM वॉटसन या यंत्राने त्या जिओपार्डीमध्ये त्या प्लेयर्सना हरवायला सुरुवात केली. IBM वॉटसन आज अशा याला पोचलेलं आहे की ते असं म्हणतात की IBM वॉटसन इज फ्युचर ऑफ जस्टिस. म्हणजे फक्त वकिलांची आर्ग्युमेंट्स लिहिणं, वकिलांचे युक्तिवाद लिहिणं इतकंच तो करत नाही आहे, तर तो न्यायाधीशाचं पण काम करू शकेल. इथपर्यंत त्याची मजल आज गेलेली आहे. नंतर हा जो हा जो गेम असतो तर त्याच्यामध्ये किती मूव्ज असतात त्या तुम्ही जर पाहिल्या तर सगळ्या विश्वामध्ये जेवढे अणू आहेत त्यापेक्षा जास्त त्याच्या मूव्ज असतात. तरी सुद्धा तो जो गेम होता तो गुगलच्या अल्फागो या सिस्टीमनी त्या चॅम्पियनला हरवलं. त्याचबरोबर ChatGPT-3 हा लार्ज लँग्वेज मॉडेल, म्हणजे आपण विचार करा की दशलक्षावधी पुस्तकं ही त्याने चावून खाल्ली आणि तो भाषा कशी शिकू लागला. तर आपली लहान मुलं जी भाषा शिकतात त्याच्या जवळपास त्या पद्धतीने तो भाषा शिकू लागला. म्हणजे काय, तर लहान मुलांना आपण आपल्या घरामध्ये ते मोठी व्हायला लागली की त्यांना काही आपण व्याकरणाचे धडे देत नाही किंवा त्यांना व्याकरणाचे नियम शिकून ते भाषा शिकत नाहीत, तर ते भाषा ऐकत राहतात आणि त्याच्यातून त्यांना पॅटर्न्स सापडतात की आई असं बोलते, बाबा असं बोलतात. असे पॅटर्न सापडत जातात आणि हळूहळू ते त्याचं म्हणजे अनुकरण करतात, मग त्याचं अनुसरण करतात आणि मग त्याचं अनुसर्जन करतात आणि मग एक दिवशी स्वतःहून स्पष्ट वाक्य नव्याने आपली स्वतःची वाक्य बोलू लागतात. आता ही जी माणसाच्या मुलाची प्रक्रिया आहे, चालण्याची पण प्रक्रिया तशीच आहे. धडपडत चालायला शिकतं. लर्निंग बाय फेल्युअर. लर्निंग इज बाय फेल्युअर हे माणसांचं वैशिष्ट्य आहे. मग इफ यू वॉन्ट टू लर्न फास्ट, व्हॉट विल यू डू? यू विल अलाव द चाइल्ड टू फेल फास्ट. ओके, म्हणून ते सारखं धडपडतं, त्याचं तुम्ही सेलिब्रेशन करता, फार रडत नाही. आणि म्हणून जितकं फास्ट त्याला फेल करायला संधी द्याल तितकं ते लवकर शिकत जातं, तेवढ्या लवकर ते यशस्वी होतं. अर्थात इथे काही शालेय विद्यार्थ्यांचे पालक बसले असतील तर ते त्या मुलांना मात्र गणितात असं करू देत नाहीत. ते गणितात पहिल्यांदा नापास झाला तरी घरी फारच गाजावाजा होतो की तो दुसरा मित्र कसा जास्त मार्क मिळवला. अतिशय अवैज्ञानिक आहे. द मोर यू अलाव युअर चाइल्ड टू फेल फास्ट, the more it will learn fast. Okay, so take this lesson home today. त्याच्यामुळे you have to celebrate the failure of your child. कारण त्याला तुम्ही अलाव करा म्हणजे त्याचा मेंदू विकसित होतो. तर थोडक्यामध्ये हे लार्ज लँग्वेज मॉडेल जे आहे तुम्ही ChatGPT मध्ये आता वापरता ते असंच आहे. तर ह्याचं
आपल्याला संश्लेषण करणं, सिंथेसिस करणं शक्य झालं. आणि त्याच्या पॅरामीटर्सची संख्या तर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की किती पुस्तकं त्यांनी चावून खाल्ली असतील. आणि त्या पुस्तकांमध्ये वाक्यांचे अंश किंवा वाक्याच्या वाक्य हे पॅटर्न असे असतात. आणि त्याच्यामुळे एखादे शब्द समुच्चय असे आले की त्याचे शब्द असे असतात, हे सगळं तो शिकला. आणि त्याच्यामुळे तो तुम्हाला आज निबंध वगैरे लिहून देतो. तसंच अल्फाफोल्डनी प्रोटीन स्ट्रक्चर कॅल्क्युलेशन्स, सिक्वेन्सिंग आणि प्रोटीन स्ट्रक्चर प्रेडिक्शन्स अशा प्रकारची कामं करायला सुरुवात केली. हे जे ॲडव्हर्सरियल नेटवर्क आहे तर त्यांनी एका बाजूनी तुम्ही त्या नेटवर्कला रिइन्फोर्सिंग द्या, दुसऱ्या बाजूनी त्याचं क्रिटिक करा आणि मग योग्य काय अयोग्य काय ते ठरवा आणि मग अगदी व्हॅलिड अशी उत्तरं बाहेर काढा. अशा प्रकारच्या गोष्टी यांनी तयार करायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यातून तुम्ही आता जे डीप फेकची चर्चा करता त्या प्रकारच्या गोष्टी याच्यामुळे शक्य झाल्या. हे साल होतं 2014-2020 या काळामध्ये हे झालं. आणि मग आपल्यासमोर अवतरला GPT-4, जो आज तुम्ही सगळेजण वापरता. आणि मग तुम्ही ऐकलंच आहे ना हा विषय? यस और नो? कोणी केलं हे? म्हणजे आज मी त्याच्यावर काही बोलणार नाहीये. पण त्याचं जे विज्ञान आहे तेच आहे. आणि त्यांनी काय केलंय वगैरे ते आपण आजचा विषय नाही, आपण नंतर बोलू कधीतरी. पुन्हा सचिन मला बोलवतील त्याच्यावर बोलायला. तर आता तुम्ही डीप सीक वापरता किंवा ChatGPT वापरता तर त्याच्यामध्ये काय होतं तर ही अशी पद्धत अशी काहीतरी होतं की एक भिंत आहे, त्या भिंतीच्या पलीकडे एक संगणक ठेवलाय म्हणजे ChatGPT ठेवलाय आणि एक माणूस ठेवलाय. आणि इकडचा मनुष्य त्याला प्रश्न विचारतो. प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येतं त्या उत्तरावरून तुम्हाला हे ठरवताच येत नाही की हे उत्तर त्या वरती बसलेल्या संगणकाने दिलंय का खाली बसलेल्या माणसाने दिलंय. असं ज्या वेळेला होतं त्यावेळी समजायचं की ही कृत्रिम बुद्धिमत्ता यशस्वी झाली. ही टेस्ट ट्युरिंगनी 1930च्या दशकामध्ये देऊन ठेवली. आता ChatGPT वगैरे हे सगळे जे AI आता आलेत, GPT-4, ते जवळजवळ ही टेस्ट बऱ्याचशा गोष्टींमध्ये पास करतात. ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना माणसांच्या सगळ्या क्षमता प्राप्त झालेल्या आहेत. माणसांच्या काही क्षमता मर्यादित स्वरूपात त्यांना प्राप्त झाल्या आहेत, त्याचं ते निदर्शक आहे. आणि मग ही शिकते कशी तर माणूस फक्त एक बीज आज्ञावली देतो आणि मग ही जी बुद्धिमत्ता आहे ते मगाशी जे तुम्हाला न्यूरल नेट दाखवलं त्याच्यातून ती शिकत राहते. चुकीचं असेल तर स्वतःमध्ये सुधारणा करते, चुकांची दुरुस्ती करते. त्याच्यामुळे स्वयंदुरुस्ती, स्वयंसुधारणा असं करत 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 ती एका व्हॅलिड नॉलेजपर्यंत पोहोचते. ही त्याची पद्धत आहे. म्हणजे होतं कसं की तुम्ही एक बेसिक आज्ञावली दिली आहे आणि त्या आज्ञावलीतून त्याला शिकायचं कसं हे शिकवलंय. आता तो शिकत चाललाय आणि त्याच्यामुळे सॉफ्टवेअर राईट्स बेटर सॉफ्टवेअर, दॅट सॉफ्टवेअर राईट्स इव्हन बेटर सॉफ्टवेअर, दॅट राईट्स इव्हन बेटर सॉफ्टवेअर अँड बेटर सॉफ्टवेअर. म्हणजे सॉफ्टवेअरचे म्युटंट्स तयार होतात. सॉफ्टवेअरच्या पुढच्या पिढ्या सॉफ्टवेअर जन्माला घालतं. माणसं लिहितच नाहीत, ते सॉफ्टवेअरच पुढचं सॉफ्टवेअर लिहितं, ते पुढचं लिहितं. आणि मग अशी जी एक सॉफ्टवेअरची पिढी तुम्हाला दिसते त्याचा जर कोड तुम्ही बघितला तर त्याच्यात माणसांनी लिहिलेल्या आज्ञावलीचं मूळ सापडणं कठीण होतं. म्हणून त्याला आपण न मानवी बुद्धिमत्ता असं म्हणतो, कारण त्याच्यात माणसाने काय दिलं होतं याचं मूळच सापडत नाही. तर असं ह्याचा प्रवास हा चालू आहे. आता हे गुगल सर्च जे आहे ते गुगल सर्च तुम्ही करता त्यावेळी काय होतं तर प्रत्येक सर्चमधून गुगलचं सर्च इंजिन अजून परिणामकारक होत जातं. म्हणजे खरं गुगलचं सर्च इंजिन ही कोणाची बौद्धिक स्वामित्व हक्क कोणाचा पाहिजे तर तुमचा सगळ्यांचा पाहिजे, कारण तुम्हीच त्याला अधिक परिणामकारक बनवत चालला आहात. जपानमध्ये जपानी शेतकरी असतो तो भात शेती करताना एक करवत वापरतो. ती करवत अशा प्रकारच्या
मेटलनी तयार केलेली असते की ज्यावेळी कापड ते कापायला लागतो त्यावेळी काही मॉलिक्युल्स त्याचे उडायला लागतात त्या करवतीचे, त्या मेटलचे, आणि त्याच्यामुळे ती धारदार होत जाते. म्हणजे दी व्हेरी प्रोसेस ऑफ कटिंग शार्पन्स दी सॉ. खरं म्हणजे आपल्याला वाटतं की कापली की करवत बोथट व्हायला पाहिजे, पण करवत शार्प होत जाते. तसंच इथे तुम्ही ज्यावेळी गुगल वापरता त्यावेळी गुगल शार्प होत जातं. तर याला स्वयंसुधारणा करणारी बुद्धिमत्ता असं म्हणतात. आणि मग तो दिलेल्या माहितीवर इतकं सखोल पद्धतीने वस्तुनिष्ठ प्रक्रिया करत जातो, प्रचंड डेटाचं पृथक्करण करतो आणि त्याच्यातून काही अंतस्थ संरचना बाहेर काढतो. उदाहरणं खूप आहेत, 2 उदाहरणं फक्त देतो जे आपल्याशी अगदी जवळून निगडीत आहेत. एक उदाहरण म्हणजे की लक्षावधी पेशंटचा सगळा हेल्थ डेटा हा त्या बुद्धिमत्तेला दिला गेला आणि त्यांच्या दृष्टीपटलाच्या प्रतिमा त्याला दिल्या गेल्या आणि ह्या सगळ्या डेटाचं प्रचंड पृथक्करण तो करत राहिला आणि शेवटी त्यांनी काय पॅटर्न शोधला तर आता फक्त दृष्टीपटलाची प्रतिमा कुठल्याही पेशंटची दिली तर ह्याला हृदरोग होण्याची शक्यता किती, ह्याला रक्तदाब असण्याची संभाव्यता किती, याला इतर काही विकार होण्याची काय संभाव्यता आहे सगळं मिळतं. म्हणजे काही दिवसांनी तुम्हाला ECG काढावं लागणार नाही, 2D इको काढावा लागणार नाही, स्ट्रेस टेस्ट करावी लागणार नाही आणि त्या सगळ्या महागड्या यंत्रांची गरजच पडणार नाही. 5 रुपयामध्ये सब कुछ. दिस इज कॉल्ड AI. किंवा दुसरं असं दिसून आलं की जे लोक कधीही ज्यांनी धूम्रपान आयुष्यात केलं नाही त्यांना सुद्धा काही लोकांना फुफ्फुसाचा कर्करोग होतो. आता हे मोठं कोडं होतं. लक्षावधी दशलक्षावधी लोकांचे चेस्ट एक्सरे हे ह्याला AIला चावायला दिले गेले. तू शिक ह्याच्यातून शोधून काढ. आणि मग त्यांनी त्याच्यातून आता दाखवून दिलं की आता कुठल्याही पेशंटचा चेस्ट एक्सरे आपण दिला तर ह्याला फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची संभाव्यता काय हे तो सांगू शकतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की आपल्या एक्सरेमध्ये आपल्या DNAचा काहीतरी डेटा दडलेला आहे की जो आतापर्यंत कुठल्याही रेडिओलॉजिस्टना माहीत नव्हता. कारण तो कॅन्सर होतो तो कुठल्या तरी आपल्या जेनेटिक डिफेक्टमुळे होतो, पण त्याची माहिती त्या एक्सरेचे मध्ये दडलेली आहे. हा पॅटर्न मात्र ह्यांनी शोधून काढला. म्हणजे त्याला कारण माहिती नाही आहे पण काय होतंय हे मात्र तो सांगू शकतो आणि तो संशोधनाला चालना देऊ शकतो. असे कितीतरी अंतस्थ पॅटर्न्स मी तुम्हाला सांगू शकेन. उदाहरणार्थ आपण सगळ्यांनी कोरोनाचा काळ बघितला, पण कोरोना 19 सालच्या डिसेंबरमध्ये प्रथम तो कोविडचा जीवाणू जो होता तो रिलीज झाला विषाणू आणि मग 10 जानेवारीपर्यंतचा जिनोम सिक्वेन्सिंग झालं. त्याच्यानंतर जवळजवळ 8 महिन्यात आपल्याला त्याच्यावरची लस शोधण्यामध्ये यश आलं. असं मानवाच्या इतिहासात पूर्वी कधीही झालेलं नाही. याचं कारण सगळ्या ज्या कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करत होत्या त्या सगळ्या IBMचा हायब्रिड क्लाउड वापरत होत्या, त्याच्यावरचा AI वापरत होत्या आणि त्या AIने अक्षरशः दशलक्षावधी असे प्रयोग करून काही प्रयोग बाजूला काढून दिले शास्त्रज्ञांना की हे आता तुम्ही प्रयोगशाळेत करा आणि बस बाकीचे वेस्टफुल प्रयोग करू नका, याच्यातून तुम्हाला व्हॅक्सिन सापडण्याची शक्यता आहे. अंतस्थ असा आराखडा बाहेर काढतो, पॅटर्न शोधून काढतो आणि म्हणून जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच 8 महिन्यामध्ये लस शोधण्यामध्ये आपल्याला यश आलं. तर असे कितीतरी पॅटर्न्स आपण शोधू शकू आणि मग आता त्याचे बरेचसे मजेशीर उपयोग आहेत ते थोडक्यात आपण बघू. गुगल सर्च आणि चॅट जीपीटी काय काय करू शकतो हे तुमच्यापेक्षा तुमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना जास्त माहिती आहे, कारण गृहपाठ आपोआप करून मिळतो, निबंध लिहून मिळतात, पुस्तक न वाचता त्याचे पूर्ण अख्ख्या पुस्तकाचं आपल्याला सारांश मिळतो. इतकंच काय तर परीक्षेत कुठले प्रश्न जास्त अपेक्षित आहेत ते तो सांगू शकतो.
त्याची उत्तरं काय, त्याला मार्क कसे मिळतात, काय लिहिलं असता जास्त मार्क मिळतात, हे सगळं त्या मुलांना आता माहिती आहे. त्याच्यामुळे आता गुगल सर्च आणि ChatGPT याच्यात फरक काय, तर गुगलला आपण काही शब्द त्या सर्च बारमध्ये छापतो तर गुगल आपल्याला काहीतरी दशलक्षावधी रिझल्ट देतो आणि आपल्याला कळत नाही आता याच्यातलं कुठलं घ्यायचं कुठलं नाही घ्यायचं. आणि जे वरती रिझल्ट येतात त्यांनी जाहिरातीला जास्त पैसे दिले असतात त्यांचे वरती येतात, त्याच्यामुळे ते काही जास्त चांगले असतातच असं काही नाही, ते जास्त श्रीमंत लोकांचे असतात, त्याच्यामुळे गैरसमज होऊ शकतो. पण ChatGPT एकच एक उत्तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे सांगतो. हा पहिला फरक आहे. आणि दुसरा फरक काय आहे तर मगाशी जे दाखवलं तुम्हाला की गुगलला तुमची भाषा कळत नाही, व्हेअरएज ChatGPTला तुम्ही नॅचरल लँग्वेजमध्ये त्याच्याशी संवाद साधत राहू शकता. जोपर्यंत तुम्हाला जे उत्तर हवं आहे ते येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला पुढे 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 प्रश्न विचारत राहू शकता. त्याला सांगू शकता की नाही तू चुकतोयस, हे बरोबर नाही, मला मला हेच पाहिजे नेमकं, ते तू सांगत नाही आहेस, तर पुढचा प्रश्न असं करत करत त्याच्याशी तुम्ही संवाद साधत जाऊन तुम्हाला जे हवं ते उत्तर मिळवू शकता. हा मूलभूत दोन तंत्रज्ञानांमधला फरक आहे. म्हणजे एक तंत्रज्ञान जे आहे ते सुद्धा AI आहे, दुसरं पण AI आहे. पण पहिल्या तंत्रज्ञानाला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग येत नाही, दुसऱ्याला मात्र ते येतं. त्याच्यामुळे तो डीप क्युरेशन करतो, हा फक्त डीप सर्च करतो. त्याचबरोबर मी संगणकाच्या क्षेत्रात 77 सालापासून आहे, पण माझा टंकलेखनाचा स्पीड अतिशय कमी. पण अलीकडे माझा स्पीड 150 मराठी शब्द पर मिनिट असा आहे. याचं कारण काय, व्हॉइस टायपिंग. ओके, तर आपल्या स्वरयंत्रामधून जे ध्वनी बाहेर येतात त्यांच्यामध्ये जे अंतस्थ पॅटर्न दडलेले आहेत ते त्यांनी शोधलेले आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही मंजूळ आवाजात करा नाही तर घोगऱ्या आवाजात आवाज काढा, थोडंसं वेडवाकडं बोला, बोबडं बोला, तरीही दृष्टद्युम्न म्हटलं की दृष्टद्युम्नच टाईप होऊन येतं किंवा धृतराष्ट्र बरोबर येतं. आणि त्याच्यामुळे मी तर बरेचसे माझे लेख त्याच पद्धतीने लिहितो, कारण टायपिंग करण्यात खूप वेळ जातो. त्याच्यामुळे आणि असं कितीतरी जगातल्या शेकडो भाषांमधले लोक आपल्या आपल्या मातृभाषेत बोलून आता टायपिंग करू शकतात. त्याचबरोबर हस्ताक्षरामध्ये टायपिंग आता करता येतं. आपण स्मार्टफोनवर आपल्या स्क्रीनवर हाताने कितीही वेडवाकडं गिचमीड अक्षर काढलं ना तरी अचूक टाईप झालेलं आपल्याला दिसतं. याचं कारण काय, त्याचे जे स्ट्रोक्स आहेत त्या स्ट्रोक्समध्ये त्याचा पॅटर्न दडलेला आहे आणि म्हणून ते तसं करू शकतो. जर हे पॅटर्न त्याने शोधले नसते तर प्रत्येकाच्या बोलण्यासाठी किंवा प्रत्येकाच्या याच्यासाठी त्याला तयार करावं लागलं असतं. म्हणजे 1996 साली मी ड्रॅगन वापरायचो, तर माझी जी PA होती तिला तो काय ऐकायचा नाही. मी डिक्टेशन दिलं की सगळं घ्यायचं, कारण मी माझ्या आवाजासाठी माझ्या बोलण्याच्या लकबींसाठी त्याला प्रशिक्षित केलं होतं. ती टेक्नॉलॉजी सुद्धा AIच होती, पण त्याला रूल बेस्ड AI म्हणायचो. म्हणजे लहान मुलाला ग्रामरचे नियम शिकवले तर तो कसा हळूहळू शिकला असता तसाच तो प्रकार होता. तिथून रूल बेस्ड कडून आपण पॅटर्नकडे गेलो आणि म्हणून आता कोणीही बोललं तरी त्याला समजतं. विशिष्ट माणसाच्याच आवाजात त्याला ट्रेन करण्याची गरज राहिलेली नाही. ही फार मोठी झेप ही 21व्या शतकातल्या या तंत्रज्ञानाने घेतली. त्याचबरोबर तुम्ही जो मजकूर टाईप केला तो आता कोणाला तरी ऐकवायचा आहे, तर तो तुम्हाला हव्या त्या व्यक्तीच्या, स्त्रीच्या, पुरुषाच्या अमेरिकन ॲक्सेंटमध्ये पाहिजे का कुठल्या ॲक्सेंटमध्ये पाहिजे तो तुम्हाला ऐकता येतो. आता ही पण एक मजा आहे. त्याचबरोबर टेक्स्ट टू स्पीच त्याची एवढी सारी टूल्स आहेत. आता मला जेवढी एका स्क्रीनमध्ये बसवता आली तेवढीच मी बसवली. एकंदर तुम्ही जो स्मार्टफोन वापरता त्याच्यामध्ये 92 लक्ष ॲप्स आहेत आणि आता काय होत आहे, ती 92 लक्ष ॲप्स हळूहळू सगळी AI पॉवर्ड होत आहेत. त्याच्यामुळे ही स्लाईड मी इथून बाहेर पडताना ऑब्सोलेट झालेली असणार आहे, याचं कारण तोपर्यंत नवीन ॲप्स आलेली असतील. पण
म्हणजे आता तुम्ही जे काही लिहित आहे ते दुसऱ्यांना जर वाचायला वेळ नसेल तर ते तुमच्याच आवाजात ऐकू शकतात आणि याच्यासाठी तुमच्या आवाजात 30 सेकंदाचं सॅम्पल पुरेसं असतं. आता अर्थात त्याचे काही दुरुपयोग पण आहेत. ते म्हणजे तुम्ही व्हॉइस क्लोनिंग हा प्रकार ऐकला असेल की तुम्ही कुठेतरी बाहेर असताना पत्नीचा फोन येतो एकदम आणि ती सांगते की अमुक अमुक अकाउंटमध्ये तुम्ही 1 लाख रुपये लगेच ट्रान्सफर करा. कधीतरी आयुष्यात आपल्या पत्नीला मदत करण्याची संधी आली असं समजून तुम्ही तात्काळ करता आणि घरी गेल्यानंतर सहानुभूतीने चौकशी करायला लागतात. त्यावेळी ती विचारते काय झालं तुम्हाला आज. म्हणतो म्हणजे तू 1 लाख रुपये मागितले नव्हतेस. नाही. मग तुझ्या आवाजात तर हुबेहूब चाललं होतं. याचं कारण ह्या टेक्नॉलॉजीने व्हॉइस क्लोनिंग करून दाखवलेलं असतं. त्या व्हॉइस क्लोनिंगमुळे गेल्या वर्षाच्या अंतापर्यंत $7 बिलियन च्या फसवणुकी जगामध्ये झाल्या. माणसांनी आपलं डोकं किती ठिकाणावर ठेवलं पाहिजे असं AI सांगतोय आता. दुसरी मजा, मी रोज आता चीनी वृत्तपत्र हे शुद्ध मराठीमध्ये वाचतो. एक दिवशी त्याच्यात बातमी आली की क्षी जिनपिंग यांनी चीनी जनतेला आशीर्वाद दिले. मी म्हटलं काहीतरी भाषांतर चुकलं. एक कम्युनिस्ट नेता आपल्या जनतेला आशीर्वाद कधीपासून द्यायला लागला. म्हणून मी लगेच मराठीचं स्विच करून इंग्लिश केलं. इंग्लिश करतो तर त्याच्यात ब्लेसिंग्स. अरे म्हटलं काहीतरी गडबड आहे. एका चीनी भाषा जाणणाऱ्या मित्राला फोन केला. त्याला म्हटलं हे जरा मला करून दे. तुझी ती गिचमिड काय ती चित्रलिपी असते बाबा कळत नाही. तो म्हटलं बरोबर. म्हटलं अरे हा कधीपासून आशीर्वाद द्यायला लागला. तो म्हणे तुला माहिती नाही का ते आता देव झालेत म्हणाले. ते नॉन बायोलॉजिकल झालेत म्हणाले. ते आशीर्वाद देऊ शकतात म्हणाले. मी चीनविषयी बोलतोय. तशीच मानवी बुद्धिमत्ता फारच जागरूक आहे या हॉलमध्ये. कोडिंगसाठी कितीतरी टूल्स आहेत बघा. म्हणजे आता कोडिंग करत असताना आता माझे सहकारी कोडिंग करतात तर एखाद्या सहकार्याने लिहिलेला कोड दुसऱ्याला कळावा म्हणून त्याच्यामध्ये कॉमेंट्स लिहिलेले असतात. आता दुसरा जो येतो त्याचं इंग्रजी इतकं चांगलं नसतं त्याच्यामुळे त्याला इंग्रजीतला कोड कळत नाही. तर आता पायथॉन कोडमध्ये मी त्यांना फक्त सांगतो की आता ते कॉमेंट्स मराठीतून घ्या. तर पायथॉन कोडमधल्या सगळ्या कॉमेंट्स आता आपल्याला शुद्ध मराठीमध्ये मिळतात. ओके. म्हणजे ज्याला इंग्रजी कळत नाही पण प्रोग्रॅमिंग कळतं अशा माणसाला त्या कोडचा अर्थ लावता येतो. त्याचबरोबर भाषांतरासाठी कितीतरी टूल्स आहेत बघा. नुसतंच एक गुगल ट्रान्सलेटर असं नाही आहे. आता याच्याबद्दल बोलायचीच गरज नाही काही. तुम्हाला दिसतंय काय झालंय ते. प्रत्येक स्त्री आता मोनालिसा होऊ शकते. घरोघरी मोनालिसा. त्याची टूल्स दाखवलीत मी बाजूला. लिओनार्डो आहे, डॉली आहे, बरेच टूल्स आहेत. रेबिनी वापरा आणि सुंदर दिसा. आता म्हणजे तुमच्या मुलाचं लग्न होईल किंवा मुलीचं लग्न होईल त्यावेळी जो फोटो होईल ना तो चेक करा बरं का पहिल्यांदा की रेबिनीने प्रोसेस केलेलं नाही ना खरंच तो तसा दिसतो ना असं. त्याचा शिक्षणासाठी फार मोठा उपयोग आहे. शिक्षणामध्ये आमच्या एक प्रश्न गहन प्रश्न म्हणून मांडला जातो आणि तो शतकानुशतक तो प्रश्न कायम आहे. त्याला 2 सिग्मा प्रॉब्लेम असं म्हणतात. 2 सिग्मा प्रॉब्लेम याचा अर्थ काय की जर एखाद्या मुलाचं परिणामकारक शिक्षण व्हायचं असेल तर त्या प्रत्येक मुलाला एका वेगळ्या पर्सनलाइज शिक्षकाची गरज असते असा तो सिद्धांत आहे. शिक्षणशास्त्रातले लोक जाणतात. आता याला 2 सिग्मा प्रॉब्लेम असं म्हणतात. आता काय झालंय ह्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला एक पर्सनलाइज ट्यूटर, रिस्पॉन्सिव्ह ट्यूटर, क्षणार्धात प्रतिसाद देणारा शिक्षक देणं शक्य झालंय. त्याच्यामुळे आता तंत्रज्ञानातले लोक याला 2 सिग्मा ऑपॉर्च्युनिटी असं म्हणतात. तो 2 सिग्मा प्रॉब्लेमचं झालं 2 सिग्मा ऑपॉर्च्युनिटी. त्याच्यामुळे एक विद्यार्थी हळू शिकतोय, एका विद्यार्थी वेगाने शिकतोय. आता प्रत्येक नो स्टुडंट लेफ्ट बिहाइंड
हे आपल्याला शासकीय धोरण म्हणून आता प्रत्यक्षात आणता येईल. नो स्टुडंट लेफ्ट बिहाइंड. प्रत्येक स्टुडंट पुढेच जाणार, त्याच्या गतीने जाईल, पण त्याला मदत करायला एक त्याचा ट्युटर त्याच्या हाताशी असेल. आणि ही काळ फार दूर नाही आहे, कारण हे तंत्रज्ञान स्वस्त होत चाललं आणि आपणही त्याच्यामध्ये वेगळी मजल मारू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला हवे त्या गोष्टींच्या व्हिडिओज तयार करून मिळतात. मजकूर दिला की त्याचा व्हिडिओ, त्याला मल्टी मॉडल AI असं म्हणतात. डीपसीकनी काय केलं, एकदम पहिल्याच दिवशी मल्टी मॉडल आणला आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये आदरा बसला की तो चित्र घेतो, तो मजकूर घेतो, तो ध्वनी घेतो, तो चित्रफिती घेतो आणि ह्या सगळ्या फॉर्ममध्ये पुन्हा आउटपुट पण देतो. असं मल्टी मॉडल AI हा त्यांनी आणला आणि फार मोठी क्रांतिकारक घटना जगाच्या इतिहासामध्ये घडली. तर त्याच्यामुळे आता तुम्ही भाषांचं बंधन ओलांडून जाऊ शकता. याचं कारण त्याला तुम्हाला हव्या त्या भाषेमध्ये सबटायटलिंग करून मिळतं. एखाद्या व्हिडिओमध्ये शिक्षणासाठी जी व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये मध्येच तो प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर डेटाबेसमध्ये मार्क कमिट होतात. जर चुकीचं दिलं तर तो पुन्हा मागे नेतो आणि म्हणतो शिक, पुन्हा शिक. ओके, आणि असं करत करत तो पुढे जातो. आता हे प्रश्नसुद्धा एका मित्राने सांगितलं की 3 मिनिट आणि 44 सेकंदाला प्रश्न येतो, त्यावेळी फक्त बघत राहा स्क्रीनकडे, इतर वेळी मजा कर. तसं होतच नाही, प्रत्येकाला वेगळ्याच वेळी प्रश्न येतात. त्याच्यामुळे अख्खी व्हिडिओ बघावीच लागते. यू कॅनॉट स्किप. तर अशी खूप मजेशीर गोष्टी याच्यामध्ये घडत आहेत. त्याचबरोबर एकाच गाण्याची विविध वाद्यांवर संगीत निर्मिती ही तर आता ज्यांच्याकडे ॲपलचे फोन असतील त्यांना गॅरेज बँड हे ॲप माहिती असेल. खूपच गोष्टी त्याच्यावर करता येतात. नंतर आता ही बघा, तुम्हाला हे वाचता येत असेल ना डावी, मेलडी, बास, ड्रम, फिल्स, सगळ्या गोष्टी ह्या आता आपल्याला करून बघता येतील. आपण करून बघूया. जर आवाज चालू असेल तर ऐकू येईल. लक्षात येते फरक? असे कितीतरी इफेक्ट्स, म्हणजे एकच म्युझिक वाजवलेलं होतं पण त्याची विविध रूपं तुम्हाला ती इन्स्ट्रुमेंट्स नसताना ही तयार करता आली. आता ही तर खूपच धमाल आहे. आता हे बघू, ऐकता येते का? वोकल म्यूट झाला आता बघा. आता बास म्यूट झाला. बास नॉर्मल झाला. माझ्या व्याख्यानाने तुम्हाला कंटाळा नसेल म्हणून मी हे ठेवलं होतं. असो, पण याचं महत्त्व जे मला सांगायचं ते वेगळंच आहे. तुम्ही सगळे गाणं जाणता, हे इतक्या जुन्या काळाचं आहे. हे सगळं ॲनालॉग रेकॉर्डिंग आहे, हे डिजिटल नाही. ओके, आणि तरीसुद्धा AI त्याचं पृथक्करण करून त्याच्यातलं प्रत्येक वाद्य, त्याच्यातला आवाज हे सगळं वेगळं करू शकला. ही कमाल आहे तंत्रज्ञानाची. ओके, म्हणून ते म्हणजे या स्लाईड सगळ्या मी सोडून जाणार आहे. तुम्ही पुन्हा बघू शकता.
की त्या काळामध्ये हे सगळे वाद्यवृंद एकत्र बसायचं आणि एकच रेकॉर्डिंग व्हायचं. त्याचे वेगळे ट्रॅक्स नाही आहेत तरीही AI ते वेगळे करू शकतो. म्हणजे तुम्हाला जे कानाला जमतं त्याच्या जवळपास जायचा त्यांनी प्रयत्न केला आहे. असं तो मानवी बुद्धिमत्तेच्या काही मर्यादित क्षमता तो स्वतःला हस्तगत करण्यामध्ये यशस्वी झाला. आता डिझाईन आणि प्रतिमा तयार करण्यासाठी किंवा व्हिडिओ तयार करण्यासाठी केवढी तरी टूल्स आहेत तुमच्या हाताशी, ती तुम्हाला इथे दिसत आहेत. त्याचबरोबर व्हर्च्युअलायझेशन. आता इथे तुम्ही बघितलं तर तुम्हाला झूम असा शब्द वाचता येते का उजवीकडे? झूम. तर झूम मीटिंग आता तुम्ही घ्या आणि त्याच्यात AIचा चमत्कार बघा. झूम मीटिंग तुम्ही जे बसलायत, निरनिराळ्या देशामधले लोक बसलेत आणि ते बोलता आहेत. मीटिंग संपताना अख्ख्या मीटिंगची मिनिट्स तुम्हाला लिहून मिळतात. ओके, प्रत्येक जण काय बोलला आणि त्याचं तुम्ही भाषांतर करू शकता, कारण प्रत्येक जण निरनिराळ्या भाषेत बोलू शकतात वगैरे वगैरे. तर याला व्हर्च्युअलायझेशन म्हणतो. म्हणजे जे नाही ते असण्याची कला आणि जे आहे ते नसण्याची कला. आपण सगळेच हल्ली व्हर्च्युअलायझेशन करत असतो, कारण आपल्या हातात एक स्मार्टफोन असतो आणि आपण कुठेही असलो तरी तिथे नसतोच. ते आजूबाजूचे लोक काहीच नाही, दुसरंच कोणाचं तरी. घरामध्ये आई आजारी आहे, पण आईपेक्षा त्या ह्याच्यात दिसणारा जो आफ्रिकेतलं एक मूल आहे ते उपाशी आहे, तर त्याच्याविषयी आपल्या मनात फारच दाटून येतं काहीतरी. तिथे काहीच करू शकत नसतो आपण. जिथे नाही तिथे असण्याची कला आणि जिथे आहे तिथे नसण्याची कला. हल्ली घरं फार मजेशीर झाली आहेत ना, म्हणजे संवाद कमी झाला आहे. त्याच्यामुळे अशोक नायगावकरांनी एक कविता लिहिली आहे की एकत्र कुटुंब म्हणजे काय, तर ज्या कुटुंबात नवरा आणि बायको एकत्र राहतात ते, अशी त्याची नवीन व्याख्या त्यांनी केली. तर असं मुलांच्या शिक्षणासाठी याचा खूप उपयोग, कारण प्रत्यक्ष आपल्या शाळा गरीब आहेत, त्याच्यामध्ये आपण काही मुलांना नासाच्या लॅबोरेटरीत नेऊ शकत नाही किंवा अनेक साधी फिजिक्सची इन्स्ट्रुमेंट देऊ शकत नाही. अशा वेळी निदान व्हर्च्युअल स्पेसमध्ये त्यांना कमीत कमी खर्चात अनेक प्रयोग हे करून बघता येतात आणि त्याच्यातून ज्ञान मिळवता येतं. त्याच्यामुळे रियालिटी ही जी आहे आणि व्हर्च्युअल रियालिटी ह्याच्यामधली आत्ताची जी पिढी आहे, लहान मुलं, त्यांच्या दृष्टीने व्हर्च्युअल रियालिटी इज मोर रिअल दॅन दी रिअल रियालिटी. अशी एक फिलॉसॉफिकल गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. ही आता घटना घडते आहे. आपल्याला त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी आपल्याला ते तसा विचार करतायत हे समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यापासून त्यांचं रक्षणही करायला पाहिजे. उदाहरणार्थ पोकेमॉनमध्ये तुम्ही बघितलं असेल की तुमच्या अवतीभोवती सगळे निरनिराळे जे ॲनिमल फॉर्म्स आहेत ते यायला सुरुवात होते. तुम्ही रिअल रियालिटीमध्ये असतात, पण ते सगळे प्राणी तुमच्या भोवती व्हर्च्युअल रियालिटीतून येऊ शकतात. अशी एक ऑगमेंटेड रियालिटी किंवा मिक्स्ड रियालिटी किंवा एक्सटेंडेड रियालिटी ही सगळी AIची दुनिया तयार होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे अनुभव प्रत्यक्ष घेता येत नाही ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे उदाहरणार्थ मुलांना शिकवायचं असेल तर तुम्ही त्यांना ब्रेनमधून प्रवास करू शकता. पूर्ण आपलं ब्रेन कसा चालतो किंवा आपली पचन संस्था कशी चालते, आपली श्वसन संस्था कशी, आपली रक्ताभिसरण संस्था कशी चालते, सगळं आपल्याला त्याला शिकवता येणं शक्य आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. AI आणि व्हर्च्युअल रियालिटी यांच्या संयोगाने आपल्याला मिळते. आता हा सगळा जो काळ तयार झालाय त्याला मी BC to AD असं म्हणतो. BC to AD म्हणजे बिफोर म्हणजे क्राइस्ट आणि ॲनो डोमिनी असा त्याचा अर्थ नाही. तर माझ्या मनातला जो अर्थ आहे तो असा आहे. लक्षात आलं? बिफोर ChatGPT आणि आफ्टर AI डिस्रप्शन. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी आता बिफोर ChatGPT ह्या जगात राहणं बंद केलं पाहिजे. आपल्याला आता आफ्टर AI डिस्रप्शनच्या काळामध्ये जायचं आहे आणि असे सगळे मेगा ट्रेंड्स चालू आहेत जगामध्ये. डिजिटायझेशन आहे, डिजिटलायझेशन आहे, व्हर्च्युअलायझेशन आहे, ऑटोमेशन आहे, मोबिलायझेशन सगळं तुम्हाला मोबाईल फोनमध्येच पाहिजे. सगळं एव्हरीथिंग ऑन मोबाईल फोन. तुमची बँक त्याच्यात, तुमचं वर्तमानपत्र त्यात, TV त्याच्यात, सगळं त्याच्यात. तर इतकं त्याच्यात झालं आहे की आता हा मेगा ट्रेंड होऊन बसला आहे. मेगा ट्रेंड याचा अर्थ काय? तर मेगा ट्रेंड याचा अर्थ समजा मोबिलायझेशन म्हणजे स्मार्टफोन हा मेगा ट्रेंड आहे. म्हणजे काय आहे? तर आपण समजा अशी एक चळवळ उभारायची ठरवली
की याच्या पुढे जगामध्ये स्मार्टफोनवर बंदी घालावी, अशी चळवळ तुम्हाला करायची आहे. या चळवळीसाठी लोकांना संघटित करायला तुम्ही पहिल्यांदा काय वापराल? त्याला मेगा ट्रेंड म्हणतात. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की त्याच्या विरुद्ध काम करणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटण्यासारखं आहे. आता आपल्या मुलांना त्याच्यावर स्वार व्हायला शिकवलं पाहिजे. आता हे सगळे जे मेगा ट्रेंड्स आहेत जे तुम्हाला इथे दिसत आहेत, ह्यांच्यावर एक मेगा ट्रेंड राज्य करतोय आणि त्याचं नाव आहे कॉग्निफिकेशन. म्हणजे ते सगळे मेगा ट्रेंड्स आता AI प्रभावित होत आहेत, म्हणून त्याला कॉग्निफिकेशन. म्हणजे पूर्वीचा एक काळ होता एडिसन नंतरचा, तर असं म्हणायचे की इलेक्ट्रिफाय इलेक्ट्रिफाय इलेक्ट्रिफाय. म्हणजे तुमच्याकडे हातपंप असेल तर तो आता इलेक्ट्रिक पंप घ्या. सगळं इलेक्ट्रिकल सिव्हिलायझेशन आपण उभी केली पृथ्वीवर. आता काय म्हणतात? आता कॉग्निफाय कॉग्निफाय कॉग्निफाय. आता तो इलेक्ट्रिक पंप आहे, पण आता तो स्मार्ट पंप झाला पाहिजे. म्हणजे जेवढं पिकाला पाणी हवं तेवढंच एक एक ड्रॉप तेवढं मिळालं पाहिजे, स्मार्ट पंप. सो कॉग्निफिकेशन इज अ बिग मेगा ट्रेंड आणि आपल्याला सगळ्यांना आता त्याच्याशी जुळवून घ्यायचं आहे. आता प्रश्न असतो की मुलांना जॉब मिळतील की नाही, AI सगळे जॉब अस्तंगत होतील का, किंवा हा एक म्हणजे प्रोग्रॅमर आहे तर त्याच्यावर कुऱ्हाड कोसळेल का. कारण असं मी प्रोग्रॅमचा एक ChatGPTला एक प्रॉम्प्ट दिला तर खाली त्यांनी लगेच मला पायथॉनचा कोडच दिला, तर मग माझं पायथॉन कोडचा जॉब शिल्लक राहील का. त्याच्यामध्ये निरनिराळे जे विषय आहेत ते आपण बघूया पटकन. की इथे काय होतं की एकसुरी काम जे आहे, हे चार्ली चॅपलिनचं फेमस मूवी म्हणजे मॉडर्न टाइम्स, म्हणजे रिटन, डायरेक्टेड, म्युझिक कंपोज्ड, कोरिओग्राफ्ड, ॲक्टेड, एव्हरीथिंग बाय चार्ली. हा एक अजरामर असा सिनेमा होऊन गेला की माणसाचं यंत्र कसं करून टाकलं जातं मॉडर्न आधुनिक काळामध्ये, ते चार्ली चॅपलिननी जगाला दाखवलं. आणि खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल रिव्होल्युशनवरची एक टीका त्यांनी उभी केली. आता अशा कामांमधून माणसाची सुटका होणार आहे हे तर चांगलीच गोष्ट आहे. आणि कुठली कौशल्य अस्तंगत होणार आहे, तर पोफटपंची, घोकमपट्टी आणि अपेक्षित प्रश्न. म्हणजे अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळात अपेक्षित उत्तरं दिली असता अनपेक्षितरित्या जास्त मार्क मिळतात. हा जो प्रकार आहे ना, तर तो जितका काळ चालू राहील तितका काळ मुलांचा घात होणार आहे. त्याच्यामुळे पालक म्हणून तुम्ही शिक्षण क्षेत्राकडे अशी मागणी करत राहिली पाहिजे की त्या प्रेडिक्टेबल एक्झाम बंद करा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आर्टिकल 12.2 हाय एंड म्हणजे हाय स्टेक फायनल एक्झाम बंद कराव्या अशी स्पष्ट सूचना दिलेली आहे. ओके, पण अजून एकही शाळा तसं करायला तयार नाही. हायस्टेक एक्झाम आणि त्या अपेक्षित प्रश्नांच्या, आणि त्याच्यात सुद्धा मजा बरं का की गुण, सगळेजण गुणांच्या मागे लागले, पण गुण हा मराठीमध्ये गुणवाचक शब्द आहे, तो आम्ही संख्यावाचक करून टाकला. कोणते गुण विकसित झाले प्रगतीपत्रकात कधीच छापून येत नाही. किती गुण मिळाले, अवैज्ञानिक आहे. प्रत्येक विद्यार्थी भिन्न आहे आणि त्याचे भिन्न गुण विकास करणं हे आता आवश्यक आहे. त्याच्यामुळे आमची शाळा ही बंदी शाळा न राहता संधी शाळा होण्याची गरज आहे. माझ्या विकासाच्या संधी, माझं व्यक्तिमत्व काय आहे, माझे व्यक्तिगत वैशिष्ट्य काय आहेत, त्यांचा विकास करण्याची शाळा म्हणजे संधी शाळा. त्याची आता गरज आहे. कारण सगळं एक सरधोपट, एक करिक्युलम, त्याच्यावरची एक प्रश्नपत्रिका, त्याच्यात सुद्धा अपेक्षित प्रश्न, त्याची अपेक्षित उत्तरं, ह्या मुलांना कोणीही जॉब देणार नाही याच्याकडून. त्यांचं भवितव्य काळकुट्ट करून टाकतोय आपण. कारण ते यंत्र त्यांच्यापेक्षा जास्त लवकर देऊ शकतं. ChatGPT तर 3 सेकंदात सगळी प्रश्नपत्रिका सोडवतो. त्याच्यामुळे त्याचा अर्थच नाही राहिलेला आता. त्याच्यामुळे असे रोजगार हे या कमालीच्या वेगामुळे, ही जी बुद्धिमत्ता आहे तिच्या कमालीच्या वेगामुळे, आणि ती स्वतःला पुन्हा रोज सुधरत चालली आहे, असं एक मजाच आहे दुसरी. तर त्याच्यामुळे त्याचं वजन, आकार, त्याची किंमत सगळंच कमी होतं आहे. फायनान्शियल कॅपिटल इनपुट कमी होतं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात ते जास्त नफा, त्याच्यातून नफ्याची वाढ होती आहे. आणि मग ज्याच्यात जास्त नफा त्याच्यात लोक इन्व्हेस्टमेंट करणार. त्याच्यामुळे युव्हल हरारींनी असं उच्चारलं की इंडस्ट्रियल रिव्होल्युशन एक वर्किंग क्लास निर्माण केला, AI रिव्होल्युशन एक अनवर्किंग क्लास निर्माण करेल.
फार मोठी संकटाची त्यांनी आपल्याला जाणीव करून दिली आहे. असं का होतं तर माझा वेळ संपलाय का? हो सॉरी जरा वेळ संपत आला की मला इशारा करा. अर्थात लोक निघून जातीलच, त्याच्यामुळे काहीच चिंता नाही. बरं, तर हा अनवर्किंग क्लास का निर्माण होतो याचं कारण आपण सगळ्या गोष्टी आउटसोर्स करायला सुरुवात केली आणि आपलं काम पीसमिल करायला सुरुवात केली. अनवर्किंग क्लास निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे गांधीजी म्हणायचे की तुम्ही होलसम वर्क करा, फ्रॉम सोईंग दी सीड टू रिपिंग दी हार्वेस्ट. अख्खं काम तुम्ही करा, त्यावेळी तुम्हाला त्या कामातून ज्ञानप्राप्ती होईल, त्या कामातून तुम्हाला आनंद होईल, तुमच्या श्रमाचं काबड कष्टात रूपांतर न होता त्याच्यात श्रमानंद मिळेल आणि त्याच्यातून ज्ञान निर्मिती होईल आणि तुमची बुद्धी कुशाग्र होईल. असं गांधींची नई तालीममध्ये ज्ञान निर्मितीशास्त्र आणि ज्ञान ग्रहणशास्त्र याच्याबद्दल गांधींनी सिद्धांत मांडला की तुम्ही सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आणि उत्पादक कामामधूनच तुम्हाला ज्ञानप्राप्ती होऊ शकते आणि तुम्ही नवीन ज्ञान निर्माण करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही नुसतं काम करू नका, त्याच्यातून ज्ञान काय मिळालं ते लिहा आणि ते ज्ञान वापरून ते काम अधिक गुणवत्तापूर्ण करा. अशी अपवर्ड स्पायरल तुम्ही बिल्ड करत जा, असा गांधींचा सिद्धांत. पण आपण प्रत्येक छोटी छोटी गोष्ट दुसऱ्यांना द्यायला सुरुवात केली. आपल्या मुलांचं शिक्षण, शाळा, काहीतरी थोडंसं लागलं की लगेच डॉक्टर, अशा प्रत्येक गोष्टीचं आउटसोर्सिंग आपल्या जीवनामध्ये व्हायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे शास्त्रज्ञांमध्ये चर्चा झाली की अनवर्किंग क्लासमध्ये नक्की कोण जाणार नाही, याची मोठी चर्चा झालेली आहे. आणि त्याचं उत्तर धक्कादायक आहे. ते अशा निष्कर्षाप्रत आले की अन्न म्हणजे कंदमुळं गोळा करणारा आणि शिकार करून जगणारा जो आदिमानव होता तो काही अनवर्किंग क्लासमध्ये जाणार नाही, बाकी सगळे जातील. असं का? तर तो आपल्या ज्या अंगभूत मानवी क्षमता होत्या, निसर्गदत्त अशा मानवी क्षमता, वाईड रेंजिंग कॅपेबिलिटीजचा तो एकाच वेळी वापर करत होता. आपल्या मुलांना शिकार कशी करायची ते शिकवत पण होता, शिकार करत होता. ते कुठल्या शिकारीचं काय खाल्लं पाहिजे, भाजून खाल्लं पाहिजे का कापून सगळं. आणि ते शिकार करता करता काही दुखापत झाली तर कुठला झाडपाला, एव्हरीथिंग, ब्रॉड स्पेक्ट्रम. तर तो अनवर्किंग क्लासमध्ये जाणार नाही, कारण तो माणूस म्हणून जगत होता. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला जर बेरोजगारी टाळायची असेल तर ही गोष्ट आपल्याला टाळायला पाहिजे की 90% जगातली 90% माणसं 90% आधुनिक कामं करताना त्यांच्या 90% निखळ मानवी क्षमतामुळे वापरतच नाही आहेत. ओके, कॉल सेंटरवरच्या मुलींचा फोन येतो त्यावेळी मी त्यांना नेहमी म्हणतो, कितीतरी 10 वर्ष तरी मी सांगतोय, कारण माझा या क्षेत्राचा अभ्यास जुना आहे. तर मी त्या मुलीला नेहमी सांगतो की अगं तू माणसासारखी बोल ना माझ्याशी, तू काही यंत्रासारखी बोलतेस. तर ती म्हणते सर आम्हाला स्क्रिप्ट दिलाय. मी म्हटलं ते स्क्रिप्ट बाजूला ठेवून माझं ऐक, तू तुझी नोकरी जाईल, तू माणसासारखी बोल. तर ती मला म्हणते सर हे रेकॉर्ड होतोय. तर मी म्हटलं हे रेकॉर्ड कशासाठी होतंय? तर ती म्हणते ट्रेनिंग पर्पजेससाठी. मी म्हटलं तुला माहिती का कोणाचं ट्रेनिंग? तर म्हणे आमच्या स्टाफचं. म्हटलं मुळीच नाही, ते AIचं ट्रेनिंग चालतं. आणि एक्झॅक्टली तसं झालं, कारण ही अनस्ट्रक्चर्ड कॉन्व्हर्सेशन जी आहे त्याच्यातून AIला शिकवलं गेलं. आणि आज भारतातली जवळजवळ सगळी कॉल सेंटर बंद झालेली आपल्याला दिसतात, कारण त्याच्यात बोलणाऱ्या मुलं मुली माणसांसारखी बोललीच नाही. त्यांचं एक SOP तयार झालं, त्या SOP प्रमाणे ती बोलली आणि त्याच्यामुळे AIला त्यांचे अल्गोरिथम्स करणं सहज शक्य झालं. त्याच्यामुळे AIचा संदेश आहे की माणसं व्हा. आणि त्याच्यामुळे यंत्रासारखं वागू नका. आणि मग आपल्याला हे जर बेकारीचं कारण दुरुस्त करायचं असेल तर आपल्याला पुनर्शोध घ्यायला पाहिजे की आपल्यात नक्की काय आहे आणि त्याचा कल्पक असा वापर आपल्याला करायला शिकलं पाहिजे. आणि तसं मी का सांगतोय, कारण अर्थशास्त्रज्ञांमध्ये याची एक गंभीर चर्चा आहे की अजून 20, 25, 30 वर्षानंतर एक मेड बाय ह्युमन्स इकॉनॉमी कदाचित जगामध्ये येईल. याचं कारण लोकांना रोबोटिक्सनी आणि ह्या AIनी आणि एकंदर यांत्रिकीकरणाने, स्वयंचलितीकरणाने, स्वयंनियंत्रण करणाऱ्या यंत्रणांतून तयार झालेले प्रॉडक्ट्स आवडेनासे होतील. आणि ते हे माणसांनी बनवलंय का असा शोध घ्यायला लागतील.
त्याच्यासाठी 2 तंत्रज्ञानं वापरली जातील. ते आर्टिस्ट असतात ना, ते काही कलाकुसर करतात किंवा काही कारागिरी करतात, तर त्यांच्या हाताला एक आता बँड बांधला जातो. ओके, तो ब्लूटूथनी कनेक्ट होतो आणि ते प्रत्येक कृती करताना ती रेकॉर्ड होते आणि ती ब्लॉकचेनमध्ये मल्टिपल लेजर्समध्ये लिहिली जाते. म्हणजे ती कोणी ती बदलू शकत नाही. आणि मग ज्यावेळेला ग्राहक ते उत्पादन विकत घ्यायला जातो त्यावेळी त्या उत्पादनावर जो QR कोड असतो त्याच्यावर धरलं की खरंच हे माणसांनीच बनवलं आहे ना, याचं सगळं त्याला प्रूफ मिळते. ओके, तर मेड बाय ह्युमन्स इकॉनॉमी. आणि मग मेड बाय ह्युमन्स जे प्रॉडक्ट असतील त्याच्यावर ह्युमन प्रीमियम मिळू लागेल. म्हणजे जास्त किंमत देऊन लोक ते विकत घेतील, कारण त्यांना यंत्राची फारच म्हणजे अतिरेक होईल. आणि म्हणून अशा प्रकारचं एक अर्थशास्त्र जगामध्ये उदयाला येईल. तर त्याच्यासाठी आपण तयार आहोत का, हाही प्रश्न आपल्या मुलांच्या बाबतीत महत्त्वाचा आहे. आता काही पुढच्या स्लाइड्स या खास तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी आहेत की मग आपण आपल्यामध्ये काय आहे आणि ते आपण कसं विकसित करायचं आणि सध्याच्या सगळं जे चाललं आहे त्याच्यापासून हळूहळू का होईना दूर कसं जायचं आणि आपलं भवितव्य सुरक्षित कसं करायचं. त्याच्यामुळे आपण कोण आहोत याच्यावरच्या पुढच्या काही स्लाइड्स आहेत, त्या मी वेळेच्या मर्यादेत लवकर संपवणार आहे. होवर्ड गार्डनर या शास्त्रज्ञाने 1979 ते 83 या काळामध्ये जिवंत मेंदूंवर फंक्शनल MRIच्या साहाय्याने रिसर्च करण्यामध्ये यश मिळवलं आणि सायकोलॉजी आणि बायोलॉजी एकमेकाला जोडले गेले. ही फार क्रांतिकारक घटना होती. आणि त्याच्यातून त्याला सापडलं की माणसाच्या मेंदूमध्ये निरनिराळ्या बुद्धिमत्तांची विशिष्ट केंद्र आहेत आणि त्या बुद्धिमत्ता ह्याचा उपजत असा पट घेऊन प्रत्येक मूल जन्माला येतं आणि इतक्या साऱ्या बुद्धिमत्ता त्याच्या डोक्यामध्ये आहेत. आणि त्याच्यातल्या ज्या पहिल्या 2 आहेत म्हणजे भाषिक आणि तार्किक, गणिती आणि तार्किक बुद्धिमत्ता, ह्याच काय त्या AI थोडंफार त्याच्यामध्ये विकसित होतो. बाकीच्या बुद्धिमत्ता आहेत. आता आपण प्रत्येक जणाच्या डोक्यामध्ये सांगीतिक बुद्धिमत्ता आहे, पण या सगळ्या बुद्धिमत्तांचा एक नियम आहे आणि तो आहे यूज इट ऑर लूज इट. आपण त्यांचा जेवढा वापर करू तेवढ्या त्या वृद्धिंगत होतील, नाहीतर त्या असंगत होतात. आणि त्याच्यामुळे आता तुम्ही जर बघितलं तर या बुद्धिमत्तेच्या साहाय्याने आपण ध्वनी, चित्र या स्वरूपातल्या प्रतीकांची आणि लिप्यांची निर्मिती करू शकलो. आणि अशा पद्धतीने एक सांघिक कृती करत आपण एक मानवजात म्हणून उदयाला. एकाच वेळी पृथ्वी तलावर निअँडरथल मॅन आणि होमोसेपियन्स एकाच वेळी पृथ्वी तलावर होते. मग होमोसेपियन्सचे वंशज असलेले आपण शिल्लक राहिलो आणि निअँडरथलचे वंशज गेले. असं काय झालं? याचं कारण दोघांनाही स्वरयंत्र होतं, पण निअँडरथल्स भाषेची निर्मिती करू शकले नाही. त्याच्यामुळे हाकारा करू शकले नाही, आज्ञा देऊ शकले नाही, संघटित होऊ शकले नाही आणि शिकार करू शकले नाही. होमोसेपियन्सनी ते बळकावलं. त्याच्यामुळे भाषेची निर्मिती हे आपल्या अस्तित्वाचं एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे. त्याच्यामुळे आपल्या मुलांना अतिशय चांगली भाषा बोलता आली पाहिजे आणि त्याच्यात त्यांच्या विकासाची बीजं दडलेली आहेत, कारण त्यात मनुष्यत्व दडलेले, होमोसेपियनत्व दडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे भाषिक बुद्धिमत्तेचं केंद्र एक भाषा आकलनाचं केंद्र असतं, दुसरं भाषा व्यक्त करण्याचं. ही केंद्र आपण चांगली विकसित केली पाहिजे. त्याचबरोबर आपली जी कर्मेंद्रिय आहेत ती कायनेस्थेटिक इंटेलिजन्स, शारीर स्नायूविषयक बुद्धिमत्ता, काय काय करू शकतो आपण शरीराने, आणि त्याचे सगळे आविष्कार आपण अजून करतच नाही. बसून राहतो खुर्चीत आणि खुर्चीत बसून केलं त्याला काम असं म्हणतो. ते आता जरा चॅलेंजिंग आहे आता याच्या पुढे, कारण ते काम खुर्चीत न बसणारा कोणीतरी अदृश्य आहे, तो करतोय. तर त्याच्यामुळे अशी कितीतरी कामं माणसं करत आहेत. दुसरी एक अवकाशीय बुद्धिमत्ता म्हणून दाखवली. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाले होते की माझ्या मृत्यूनंतर माझ्या मेंदूवर रिसर्च व्हावा, त्याप्रमाणे झाला. आणि मग लक्षात आलं की त्यांचा पेरिएटल लोब जो होता, म्हणजे अवकाशीय बुद्धिमत्तेचं केंद्र जिथे असतं, ते सर्वसामान्य माणसांपेक्षा तो 15% रुंद होता. नो वंडर त्यांनी स्पेस टाईम कंटिन्यू मांडला, जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आइन्स्टाईन यांचं हे संशोधन हे कागद पेन्सिलनी झालेलं संशोधन आहे, पण विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्याचं प्रूफ मिळावं लागतं प्रयोगाने. तर विशिष्ट एका ग्रहणाच्या वेळी एडिंग्टननी त्याचं प्रूफ घेतलं आणि तार पाठवली आइन्स्टाईनला इंग्लंडमधून जर्मनीमध्ये की तुमचा सिद्धांत हा वैध आहे असा प्रयोगाने मला पुरावा मिळाला.
ही तार आईन्स्टाईन काम करत बसले होते आणि त्यांची ती सेक्रेटरी धावत धावत आनंदाने आली आणि म्हणाली, सर सर तुमचा सिद्धांत खरा ठरला. त्याच्यावर आईन्स्टाईन एकच वाक्य बोलले, तुला काही शंका होती का? किती स्वतःविषयी आत्मविश्वास असावा. त्याचं पेरियंटल लोबमध्ये ते गेल्यानंतर त्याचं कारण सापडलं. ओके, त्याच्यामुळे आपल्या मेंदूमध्ये ही कितीतरी क्षमता आहे. या बाईंनी तर रिसर्च केला लंडनमधल्या टॅक्सी ड्रायव्हर्सवर. निरनिळ्या धर्माचे, वंशाचे, भाषा बोलणारे, निरनिळ्या भौगोलिक परिस्थितीतून लंडनमध्ये आपलं पोट भरायला आलेले ड्रायव्हर्स, ह्यांच्या हजारो ड्रायव्हर्सच्या मेंदूंवर त्या बाईंनी रिसर्च केला. आणि त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की एक केंद्र हे अतिशय वेल डेव्हलप्ड आहे आणि ते आहे नॅव्हिगेशनल इंटेलिजन्स. याचं कारण ग्राहक बसला आणि तो म्हटला साऊथ हॉलला जायचं की सर्वात कमीत कमी वेळात त्याला कसं पोचवायचं याचं व्हिज्युअलायझेशन तो ड्रायव्हर करू लागायचा. त्यावेळी गुगल मॅप्स नव्हते. गुगल मॅप्सने काय होईल तुमच्या लक्षात आलं आता? मर्यादित वापर केला पाहिजे. तर असे कितीतरी प्रकार मी तुम्हाला मेंदूविषयी सांगू शकेन, पण वेळेची मर्यादा आहे. त्याच्यामुळे पृथ्वी आता सध्या तरी फक्त भाषिक आणि तार्किक एवढंच काम करते, इतर सगळी कामं ती करत नाहीत आणि त्याच्यामध्ये प्रचंड रोजगार आहे. तर आपली कल्पनाशक्ती धावत नाही, कारण आपल्याला सगळे ह्या दोन ह्याच्यातलेच रोजगार शिकवलेत. याची IQ टेस्ट ही फक्त या दोन गोष्टींचीच होते. त्याच्यामुळे अतिशय उत्तम आणि अगदी सळसळत्या विद्युल्लतेसारखं नृत्य करणाऱ्या एका मुलीला, तिला कायनेस्थेटिक इंटेलिजन्स आहे याच्याबद्दल तुम्ही तिला ती बुद्धिमान आहे असं कधीच म्हणत नाही. तुम्ही म्हणता ती चांगली नृत्य करते. ओके, हा फरक आहे. आता आपल्याला तिथून दूर जायचं आहे. बुद्धिमत्ता म्हणजे काय? एवढ्या बहुविध बुद्धिमत्ता आहेत, म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्सेस. इंटेलिजन्स इज नॉट लिनियर. देर आर मल्टिप्लिसिटी ऑफ इंटेलिजन्सेस इन एव्हरी चाइल्ड. आणि त्याचा विकास करणं हे आता आपल्याला क्रमप्राप्त. AIने ते आव्हान आपल्या समोर आणलंय, आत्तापर्यंत चालून गेलं. आणि त्याच्यामुळे मन असलेला हा जो प्राणी आहे, तर त्याचं जे मन आहे ते क्लासिकल फिजिक्सनी चालत नाही. ओके, संगणक चालू शकतात. आणि त्याच्यामुळे बहिणाबाईंची जी कविता आहे ना, ती नेहमी लक्षात ठेवायची. मनाचे काय काय खेळ आहेत, तर त्याची ती पॉवर आता आपण विकसित करणं हे आता AI, म्हणजे AI आणि आपण असा जो आपला विषय आहे ना, ते आपण कोण आहोत ते आता तुम्हाला एक एक स्लाईडमधून दिसतंय. आणि त्याच्यामुळे व्यक्तिनिष्ठता, सगळ्या वस्तुनिष्ठ परीक्षा आता बाद. शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका कशी झाली? अरे सगळ्यांना माहिती आहे. ChatGPT 3 सेकंदात सांगतो की त्यांच्या पायाशी मदारी मेहतर बसला होता, बाहेर सुरक्षेचे 11 कडी वगैरे वगैरे. आता काय प्रश्न विचारला पाहिजे? व्यक्तिनिष्ठ हे विकास होण्यासाठी तुम्ही जर शिवाजी महाराजांच्या जागी असाल तर तुम्ही तुमची सुटका कशी करून घ्याल? प्रत्येक मुलाचं उत्तर भिन्न. एका शाळेमध्ये मी गेलो, खेड्यातली शाळा होती, त्यात विचारला प्रश्न, तर एका मुलांनी ना स्मार्टफोन वापरायला सुरुवात केली सुटका करून घेण्यासाठी. दुसऱ्या मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं. तो म्हटलं, अरे महाराजांच्या काळी स्मार्टफोन कुठे होता? म्हटलं तो प्रश्नच नाही आहे ना, तो सुटका करून घेण्यासाठी काय काय करतोय तेच आपल्याला बघायचं. आणि त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थी ऍक्टिव्ह झाला आणि प्रत्येक विद्यार्थी प्रत्येकाकडे नीट लक्ष देऊन बघायला लागला. नाहीतर एक फक्त ताई बोलत असतात आणि पोरं झोपलेली असतात. कारण ठरलेलं ना, परीक्षेत काय येणार माहिती आहे, आधीच गाईड आहे, सगळं रेडी आहे, कशाला अभ्यास करायचा. तर ही व्यक्तिनिष्ठता ही आपली खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपल्याला कर्तृत्वाचं स्वातंत्र्य असलेलं एकच प्राणी निसर्गाने तयार केलं आहे पृथ्वी तलावर. आपल्या ज्या भावना असतात त्याची तर मजा बघा तुम्ही. म्हणजे दुःख आणि आनंद, आश्चर्य आणि भीती, राग आणि तिरस्कार, अशा 6 मुख्य भावना आहेत. पण त्यांचे किती आविष्कार होतात बघा. 270 आविष्कार. हे जास्त नवऱ्यांना माहिती आहेत चांगले. आणि मग चेहऱ्यावरच्या 7000 गेस्चर्सनी तुम्ही ते व्यक्त करू शकता. काय कपॅसिटी आहे. ओके, इंटरपर्सनल इंटेलिजन्समुळे तुम्हाला ते समजू शकतात, तुम्ही त्यांना ते प्रतिसादही देऊ शकता. ही संवेदनशीलता तुमच्यामध्ये असते आणि ह्याची वाढ कशी करायची हे आता आपल्याला शिकायचं. अमेरिकेमध्ये गेल्या वर्षी जॉब्स कोणाचे गेले?
11% लोकांचे फक्त जॉब्स गेले की ज्यांनी टेक्निकल स्किल्समध्ये ते कमी पडले, फक्त 11%. बाकीचे 89% जॉब्स अशा लोकांचे गेले की ज्यांच्यामध्ये त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचा परिपोष केला नव्हता, ते चांगले टीम प्लेयर्स नव्हते, त्यांच्यामध्ये चिकाटी कमी पडली. अपयश आलं तरी हरकत नाही, पण एक प्रॉब्लेम घेतल्यानंतर तो सोडवत बसला, तासन तास बसून तो सोडवण्याचा तो प्रयत्न करत नाही, ह्याच्यामुळे त्यांचे जॉब गेले. म्हणजे ते माणसासारखे वागत नव्हते म्हणून त्यांचे जॉब गेले. यंत्रासारखे स्किल्स नसलेले फक्त 11% लोकांचे जॉब गेले, लक्षात घ्या. म्हणजे याच्यापुढे आपल्या मुलांमध्ये काय विकास करायला पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामुळे भावनिक इमोशनल इंटेलिजन्स ही फक्त माणसाची बुद्धिमत्ता आहे. आणि डॅनियल गोल्डमननी, ज्याला नोबेल प्राईज मिळालं याच्यासाठी, त्यांनी हे दर्शवून दिलं की तुमचा IQ हा मर्यादित क्षमतेपर्यंतच तुम्ही वाढवू शकता. फार IQ वाढत नाही, तो नेचर आहे. पण तुमचा EQ म्हणजे एखादं काम निश्चित मी करीन आणि त्याच्यासाठी मी झटीन, याच्यासाठी जे मनामधून एक इच्छाशक्ती लागते, तर ती गोष्ट तुम्ही अमर्यादपणे विकसित करत जाऊ शकता. नर्चर, नेचर अँड नर्चर. त्याच्यामुळे IQ नावाच्या गोष्टी मी घाबरून जाण्याचं कारण नाही की माझ्या मुलाचा IQ कमी आहे. ती टेस्ट ही अवैज्ञानिक आहे, कारण ती फक्त भाषिक बुद्धिमत्ता आणि तार्किक बुद्धिमत्ताच मोजते, बाकीच्या बुद्धिमत्ता ती मोजत नाही. एक मोठे शास्त्रज्ञ होते, त्यांचा IQ 160 होता. आयझॅक ॲसिमोव्ह असं त्यांचं नाव. आयझॅक ॲसिमोव्हची गाडी बिघडली की मात्र त्यांना काही जमायचं नाही, म्हणून ते गॅरेजमध्ये जायचे. आणि गॅरेजमध्ये काय आश्चर्य, तो गॅरेजमधला मेकॅनिक फक्त ती गाडी सुरू करायचा, जरा रेस करायचा आणि त्याच्या आवाजावरून सांगायचं की काय बिघाड आहे. आणि ते नेहमी स्वतःला विचारायचे, अरे माझा IQ 160 आहे, हे तर मला काही कळत नाही. एक दिवशी त्यांचा तो मेकॅनिक गाडीच्या खाली झोपला होता आणि गाडीच्या खालून त्यांनी तोंड बाहेर काढून म्हणाला, साहेब म्हणाला, एक तुम्हाला सांगायचं, एक मूक बधीर असा पेशंट आपला मनुष्य होता, तर त्याला खिळा हवा होता, खिळा. म्हणून तो दुकानात गेला आणि त्याने अशी 2 बोटं ठेवली आणि असं असं करून दाखवलं. तर दुकानदार हातोडं घेऊन विकायला आला. तो म्हटला नाही. परत त्याने खूण केली, मग तो खिळा असल्याचं कळलं, मग त्याने खिळे विकत घेतले. म्हणाले आता एक अंध आला आणि त्याला कात्री विकत घ्यायची होती, तर तो काय करेल? तर आयझॅक ॲसिमोव्हनी सांगितलं तो असं असं करून दाखवेल. त्याच्यानंतर तो गॅरेजवाला खालून म्हणाला की साहेब तो अंध होता, तो बोलून सांगेल मला कात्री हवी आहे. म्हणजे त्याच्यामुळे ना IQ जरी असला ना तर असे निर्णय हे तुम्हाला लाभलेले आहेत. त्याच्यामुळे एम्पथी, इतरांविषयी आत्मानुभूती असणं, की त्याच्या भूमिकेत जात. म्हणजे तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, की जळातील मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. त्याच्यामुळे आपला ग्राहक असो, आपला मित्र असो, त्याच्या वंशात जाऊन तो कसा काम करतो ते समजून घेण्याची बुद्धिमत्ता. ह्याला आता जगात रोजगार आहे, याला जगात प्रमोशन्स आहेत, अशी वेगळंच जग तयार होते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गुणवत्तांना आता मागणी आहे आणि ह्या संगणकामध्ये निर्माण करता येत नाही. हे संगणकांच्या वस्तुनिष्ठतेच्या पलीकडचं जग आहे. आपल्याला इंट्युशन्स असतात. इंट्युशननी खूप गोष्टी, एखाद्या विषयामध्ये तुम्ही झोकून दिलं, वर्षानुवर्ष काम करायला लागलं की तुम्हाला इंट्युशन प्राप्त होते. 12 वर्षानंतर इंट्युशन प्राप्त होते असं पतंजली सांगतो योगदर्शनामध्ये. त्याच्यामुळे हे संगणकांमध्ये नाही. पॅशन ही फक्त आपली प्रॉपर्टी आहे. यायला जाणीव नाही, त्याच्यामुळे त्याला पॅशन नाही, तो अनुभव घेऊ शकत नाही. मनोधैर्य हे तर गांधींनी आपल्या पुढे उदाहरणच उभं केलं की ते ब्रिटिश साम्राज्य कितीही शक्तिशाली असो, पण माझं आत्मबळ हे त्या ब्रिटिश साम्राज्याचा पराभव करण्यासाठी पुरेसं आहे. माझ्या मागे कोणी या असं गांधींनी कधीच सांगितलं तुम्ही माझ्या मागे या, खूप गर्दी जमवा, काही नाही. आत्मबळ. ओके. तर ती जी गोष्ट आहे ती माणूस कुठल्या लेव्हलपर्यंत नेऊ शकतो याची काही उदाहरणं इतिहासामध्ये या मोठ्या लोकांनी घालून दिली आहेत. आणि आपल्याला छोट्या डेटा सेटवरून निर्णय घेता येतात. व्हेरॅज आर्टिफिशियल इंटेलिजन्सला लार्ज डेटा सेट्स लागतात. म्हणजे ड्रायव्हरलेस कारला ट्रेनिंग देण्यासाठी लक्षावधी इमेजेस त्याला भरवावे लागतात आणि लक्षावधी मुली सध्या जगात काम करत आहेत त्याला शिकवण्यासाठी. म्हणजे एका फुटपाथवरून एक स्त्री उजव्या बाजूने आपल्या लहान मुलीला घेऊन चालली आहे आणि मागून ती ड्रायव्हरलेस कार येते
अशा वेळी त्या मुलींनी पटकन फुटपाथवरून जर रस्त्यावर उडी मारली तर काय करायचं हे ह्युमन ड्रायव्हर लगेच ठरवतो. ह्याला मात्र शिकवत बसावं लागतं. लार्ज डेटा सेट, 10-10 लाख. आता ते मांजरीचं उदाहरण दाखवलं ना, 10 लाख मांजरींचे फोटो द्यावे लागलेत, निरनिळ्या पोजेसमध्ये बसलेले आहेत. तेव्हा कुठे नुसते कानाचे पॅटर्न द्यायला कितीतरी न्यूरल नेट्समध्ये डीप लर्निंग करावं लागलं असं. तर लहान मुलं पटकन शिकतात. तर ती आपली हे आहे की छोट्या डेटा सेटवरून पटकन निर्णय घेता येणं ही आपली हे आहे. तेच लहान मुलांचं आता जे सांगितलं उदाहरण, त्यात 2-4 मांजरी दाखवल्या तरी तो इतर प्राण्यांमधून मांजर वेगळी ओळखतो. तर ही जी स्किल्स आहेत ही आता आपल्याला विकसित करायची आहेत. मग तुम्ही प्रौढ असा किंवा तुम्ही लहान असा, ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला विकसित करत न्यायच्या आहेत. आपल्या शिक्षण क्रमामध्ये ह्याला आता महत्त्व येण्याची गरज आहे. मी घोकंपट्टी केली, पोपटपंची किती, त्याला काही अर्थ नाही आता राहणार. त्याच्यामुळे बुद्धिचातुर्य लढवून तुम्ही, ज्याला इंजिनिअरिंग आपण म्हणतो, तर जसं इंजिनिअरिंग कॉलेजेसची गरज आहे तशी आता प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजबरोबर आपल्याला इमॅजिनिअरिंग कॉलेजेसची गरज आहे. ओके, इंजिनिअरिंग कॉलेजेस आर नॉट सफिशियंट नाव, कारण ते पुन्हा तेवढ्याच साच्यातलं इंजिनिअरिंग शिकवतात. आता इमॅजिनिअरिंग, ओके, तर ती AI ने आणलेली एक आपल्या समोरची आहे. आपण अतिशय गुंतागुंतीच्या प्रश्नांची उकल करू शकतो, हे आपलं वैशिष्ट्य आहे. आपल्याला प्रश्न पडतात, यायला प्रश्नच पडत नाहीत. तो म्हणतो तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देतो. प्रॉम्प्ट म्हणजे काय? अनेक मोठ्या मोठ्या लोकांना मी घेऊन बसतो ChatGPT आणि म्हणतो सर विचारा, सुचतच नाही. अहो म्हटलं चहा कसा करतात ते तरी विचारा ना. डोकंच चालत नाही, कारण आम्हाला लहानपणापासून फक्त उत्तरं द्यायला शिकवलंय आणि ते पण अपेक्षित प्रश्नांना. फार प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे आपल्याला माणसांना प्रश्न पडतात, हे आपलं खूप मोठं वैशिष्ट्य. आपल्याला संशय घेता येतो, आपण स्केप्टिकल असतो. या सगळ्या फॅकल्टीज विकसित करण्याची गरज आहे. अनुभवातून शिकता येतं. पूर्वीच्या पिढ्यांच्या वर आपण खांद्यांवर उभे राहतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याचबरोबर अगदी व्यापक अशा प्रकारचे विचार आपण करू शकतो आणि विचारांचे व्यूह रचत राहू शकतो, अमर्याद व्यूह रचत राहू शकतो. ह्याला आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ट्रेनिंग मिळत नाही, म्हणून आपल्याला वाटतं की आपल्या देशात विचारवंत प्रोड्यूस होत नाहीत. त्याचबरोबर सर्जनशील निर्मिती करता येणं आणि त्या विचारांना अभिव्यक्ती, स्वतंत्र अभिव्यक्ती करता येणं. आता अभिव्यक्तीसाठी आपल्याला स्कोप नसतो, कारण मुलांना तसा वावच आपण देत नाही. गुंतागुंतीची युक्तिवाद करू शकतो, व्यक्तिनिष्ठ प्रतिसाद आपण संवेदनांना देऊ शकतो. आपण जागेपणी स्वप्न बघू शकतो. ही स्वप्न झोपेत पडलेली स्वप्न नाही आहेत. ओके, जागेपणी स्वप्न बघू शकतो आणि अमर्याद असा कल्पना विलास करत राहू शकतो. त्याचबरोबर नवीन कल्पना, जुन्या कल्पनांची फेरमांडणी करून, जुळणी करून नव्या कल्पना आपण निर्माण करू शकतो. नव्या कलाकृती, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करू शकतो. हे सगळे आता शालेय शिक्षणाचे भाग व्हायला पाहिजे बरं का. आणि या विचार करण्यामध्ये घडून जाऊ शकतो. लव्ह फॉर लर्निंग हे AI कडे नाही. तो डीप लर्निंग करेल, पण देर इज नो लव्ह फॉर लर्निंग. नॉलेज फॉर द सेक ऑफ नॉलेज हे त्याच्याकडे नाही आहे. आर्टचं ॲप्रिशिएशन त्याच्याकडे नाही आहे. ह्या सगळ्या आपल्या प्रॉपर्टीज आहेत. आणि माणसांना नव्या संकल्पनांची निर्मिती करता येते. अमूर्त अज्ञाताचा शोध घेता येतो, अद्भुताचा शोध घेता येतो. त्यांना हायपोथेसिस मांडता येतात, त्यांना प्रयोग करता येतात आणि त्याचबरोबर त्यांना निरीक्षणं घेता येतात आणि कोरिलेशन्स अतिशय जुजवी शोधता येतात. पण डीप कोरिलेशन AI ला शोधता येतात, जे मगाशी मी दृष्टीपटलाचं सांगितलं तसंच. पण त्यांना कार्यकारण संबंध मात्र नीट शोधता येत नाही. ते आपलं काम आहे की असं का घडतं ते त्यांना नाही सांगता येत. की असा पॅटर्न असला रक्तवाहिन्यांचा दृष्टीपटलावर की त्या माणसाला हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे, हे का असं होतं ते आपल्याला संशोधनात शोधता येतं. ती आपली प्रॉपर्टी आहे. त्याचबरोबर त्यांना जनरलायझेशन करता येतं, प्रमेय मांडता येतात, प्रमेय सिद्ध करता येतात, खोटी ठरवता येतात. त्याचबरोबर त्यांना संश्लेषण करता येतं, सिंथेसिस करता येतं. आणि मग बुद्धिमत्तेच्या पलीकडे आपल्याकडे काय आहे? आत्तापर्यंत सांगितलं सगळं बुद्धिमत्ता, पलीकडे काय आहे? एवढ्या गोष्टी आहेत बघा. कुतूहल आहे, सर्जनशीलता आहे, प्रतिभा, जीनियस किंवा ब्रिलियन्स, म्हणजे कवी, मोठे शास्त्रज्ञ. आता गुरुत्वाकर्षण नावाची गोष्ट मनात येणं, की पृथ्वी सुद्धा चंद्राला ओढत असेल आणि चंद्र पण पृथ्वीला ओढत असेल,
हे डोक्यात येणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. गुरुत्वाकर्षण नावाचे हा प्रतिभावंत शास्त्रज्ञाचा आविष्कार आहे. AI तसं काही करत नाही. त्याचबरोबर प्रज्ञा, ज्याला इंटेलेक्ट असं आपण म्हणतो, किंवा शहाणपण किंवा जजमेंट, इन्साइट्स, कॉमन सेन्स, या बऱ्याच गोष्टी, सुज्ञता, विवेक वगैरे, या सगळ्या फक्त आपल्या प्रॉपर्टीज आहेत आणि ह्याचा विकास सहसा आपल्याकडे होताना दिसत नाही. आपण खूप माहिती शिकवतो पण शहाणपण कुठे येतं मुलांना. त्याचबरोबर आपण प्रोग्रॅमेबल नसतो, यंत्र प्रोग्रॅमेबल असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला आपलं स्वातंत्र्य टिकवता येतं. भोवतीचं जग चालतं कसं हे आपल्याला कळत नकळत समजत राहतं. त्याच्यामुळे जे काही इंग्लिश मिडियमचे लोक आहेत त्यांना समजावं म्हणून हेच विचार 2 स्लाईडमध्ये मांडलेत आणि ते इथे दिसत आहेत तुम्हाला. त्यातलं ॲडॅप्टिबिलिटी म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेणं हा आपल्या बुद्धिमत्तेचा एक फार मोठा भाग आहे. लर्नेबिलिटी म्हणजे शिकण्याची क्षमता, सतत शिकत राहण्याची क्षमता आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची, या 2 गोष्टी ज्या आहेत त्या बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. लर्नेबिलिटी आणि ॲडॅप्टेबिलिटी. याचा कितपत आपण मुलांना सराव देतो हे बघायला पाहिजे. आता मी तुम्हाला बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता याच्यातला फरक दाखवतो. हे चुकीचं आहे का बरोबर आहे? समोर दिसतंय ते चूक आहे का बरोबर आहे? चूक आहे. आता एकच काडी हलवायची आणि बरोबर करायचं. आलं मनात उत्तर? आलं. ते असं होतं का? वरचं चूक आहे, खालचं बरोबर आहे. एकच काडी हलवली, करेक्ट. हे झालं तार्किक बुद्धिमत्तेने तुम्ही सोडवलेलं गणित. आता पुढचं गणित बघा. हे चूक आहे का बरोबर आहे? सांगा ना. चूक आहे. आता एकच काडी हलवून बरोबर करायचं. एकच काडी हलवून बरोबर करायचं. ओके, याला म्हणतात सर्जनशीलता. ओके, त्याच्यामुळे आता मुलांना नुसती अशी मागची गणितं घालून चालणार नाही. आता असे विचार, त्याच्याने तुम्ही बेरोजगारीचं संकट पूर्ण टाळणार आहात हे लक्षात घ्या. मॅकेन्झी ग्लोबलचा रिपोर्ट आहे डिसेंबर 2024चा की AI मुळे 8.5 कोटी जॉब्स हे इन्फ्लुअन्स होणार आहेत, प्रभावित होणार आहेत. पण AI मुळे 13.5 कोटी नवे जॉब्स निर्माण होणार आहेत. ते नवे जॉब्स कशासाठी निर्माण होणार आहेत ती सगळी वैशिष्ट्य मी तुम्हाला मागच्या 40 स्लाइड्समध्ये दाखवली. तेवढ्यासाठी मी त्या स्लाइड्स केल्या होत्या की 13.5 कोटी जॉब्स आपल्या मुलांना मिळायचे असेल तर आपण आता खडबडून जागे झालो पाहिजे. आणि जे आधी दाखवलं तसं जर काही मुलं करत असतील तर त्या 8.5 कोटीमधून तुझा पहिले बाद होणारे ते असतील. ओके, याचं कारण काय होतं की AI हा जॉब किलर नाही आहे, तो नेट जॉब्स वाढवणार आहे. पण AI हा जॉब कॅटेगरी किलर आहे. टांगे जातात आणि रिक्षा येतात. टांग्यांपेक्षा रिक्षा जास्त संख्येने लागतात. पण मी टांगाच चालवत राहील आणि गिरायकांनी आलंच पाहिजे याला अर्थ नसतो. काळ बदलतो. त्याच्यामुळे कल्पनाशक्तीवर आधारलेले प्रयोग कसे करायचे तर जॉन जिदे नावाचे एक फ्रेंच कादंबरीकार होते. ते काही गुन्हा केला म्हणून तुरुंगात होते. तुरुंगामध्ये त्यांनी विचार केला की तुरुंगातून सुटल्यावर आपण काय करायचं. तर मुलांना पूर्ण स्वातंत्र्य देणारी शाळा काढायची. त्याप्रमाणे ते सुटले, शाळा काढली. एक दिवशी मुलांना सांगितलं की तुम्ही निबंध लिहा. कशाचा निबंध लिहा? माय फेवरेट बर्ड. मुलांनी लिहिलेले निबंध त्यांच्या नोबेल पारितोषिक विजेत्या कादंबऱ्यांमध्ये समाविष्ट आहेत. सर्जनशीलता. एका मुलाचा निबंध थोडक्यात सांगतो, वेळेची मर्यादा खूप झाली आहे. तो मुलगा असं लिहितो की सर, माय फेवरेट बर्ड इज अन आउल. घुबड हा माझा आवडता पक्षी आहे. लिहिल काय ChatGPT कधीतरी. बट सर, इट इज सीन ओनली ड्युरिंग द नाईट. सो कॅन आय राईट समथिंग ऑन काऊ? माय फेवरेट बर्ड. द काऊ हॅज 6 साइड्स, फ्रंट, बॅक, लेफ्ट अँड राईट. 4च सांगितलं.
And sir, at the front, it has got 2 horns so that mouth can be located in between. And at the back, it has got a long tail so as to flick the flies which would otherwise fall into the milk. You know? नोबेल पारितोषिक विजेत्या कादंबरीतले. त्याच्यामुळे आता मुलांना स्वातंत्र्य द्या, त्याच्याशिवाय ती माणसं होणार नाहीत, ती यंत्र झाली तर त्यांना जॉब मिळणार नाहीत. तर त्याच्यामुळे आणि आता आपण काय करतो, आपण कुठल्या कृती करतो, तर माणसं 3 प्रकारच्या कृती करू शकतात. जय कृष्णमूर्तींनी फार सुंदर हे वर्णन केलं आहे. पहिली कृती म्हणजे थॉट ॲक्शन. ओके, आता AI जो आहे ना, तो जनरेटिव्ह आहे, तो निर्मितीक्षम आहे, पण आपण नवनिर्मितीक्षम आहोत. हा फरक आहे. जनरेटिव्ह AI आणि क्रिएटिव्ह ह्युमन्स हा फरक आहे. त्याच्यामुळे थॉट ॲक्शन जे असतात त्या रॅशनल लोक घेतात, AI पण घेऊ शकतो. पुढची जी ॲक्शन आहे ती एक्सपिरियन्शियल स्पॉन्टॅनियस ॲक्शन, म्हणजे अनुभवाने तुम्ही उत्स्फूर्त अशा क्रिया करतात, त्या AIला नाही करतायत, ती आपली प्रॉपर्टी आहे. आणि तिसरी इमोटिव्ह ॲक्शन्स, म्हणजे भावनोद्दीपन ज्या वेळेला होतं, भावनांचं उद्दीपन होतं, त्याच्यातून तुमच्या हातून सर्जनशील कृती घडतात. तर तुम्ही जेवढे भावनिक बुद्धिमत्ता वाढवाल तेवढ्या प्रमाणात तुमच्या हातून तशा कृती घडतात, सर्जनशील कृती घडतात, आणि ती खरी माणसांची कृती असते. त्याच्यामुळे जनरेटिव्ह व्हर्सेस इमॅजिनेटिव्ह, जनरेटिव्ह व्हर्सेस इमोटिव्ह. त्याच्यामुळे आता उजवीकडच्या प्रांतात आपल्याला राहायचं आहे, कारण डावीकडचा प्रांत त्यांनी काबीज केलेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणून AI आणि आपण हे शिकताना या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. एवढ्या काहीतरी मजेशीर बुद्धिमत्तांच्या गोष्टी आहेत. अशा 6 प्रकारे तुम्ही विचार करू शकता. हे फक्त माणसांना लावलेलं देणं आहे, 6 थिंकिंग हॅट्स. आणि त्याच्यामुळे आता शेवटाकडे आपण येतो आहे की AI मध्ये आता काय झालं आहे की AIमुळे खूप मोठ्या प्रमाणात जे रेकमेंडेशन इंजिन आले, त्याच्यामुळे तुम्ही कुठची YouTube व्हिडिओ बघायची हे तुम्हाला तो सांगतो. ओके, तुम्ही कुठले खाद्यपदार्थ खा, कुठले प्रॉडक्ट विकत घ्या हे तो सांगायला लागला आहे. रेकमेंडेशन इंजिनमुळे ते आपोआप तुमच्यासमोर, तुम्ही जे काही करताय ते त्याला कळतं, आणि त्याच्यामुळे तुम्हालाही आवडतं. मग तुमचं डोपामाइन हॅपीनेस हार्मोन सिक्रेट करण्यासाठी अजून तसंच तो दाखवत राहतो आणि तुम्हाला गुंगून टाकतो, आणि त्याच्याने मग आपण संमोहित होतो. हे होऊ नये म्हणून जगामध्ये जे प्रयत्न चालू आहेत ते अशा वेगवेगळ्या दिशेने चालू आहेत की इम्पार्शियल AI पाहिजे, रिस्पॉन्सिबल पाहिजे, अकाउंटेबल पाहिजे, सिक्युअर पाहिजे, सेफ पाहिजे, एक्सप्लेनेबल पाहिजे. आता डीपसीक हे एक्सप्लेनेबल AI. तुम्ही डीपसीक किती जणांनी वापरले पाहिजे बाय? हात वरती करा. फारसं कोणी वापरले दिसत नाही. डीपसीकनी व्हेरी नाईस, थँक्यू. डीपसीकमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की जे उत्तर येतं ते का देतोय याचं कारण मीमांसा तो आपल्याला देतो बघा. ते ChatGPT आपल्याला देत नाही. ओके, तर एक्सप्लेनेबल AI असं त्याला म्हणतात. तर प्रायव्हसी प्रोटेक्टिंग AI, असे अनेक AIचे आता चळवळी जगामध्ये चालू आहेत. त्याच्यामुळे आपण AIकडून काय मागणी केली पाहिजे की हे सगळं आम्हाला द्या, नाहीतर तो धोकादायक आहे, आपलं नुकसान होऊ शकतं. ॲटॉमिक वेपन ज्यावेळी टाकली गेली त्याच्यानंतर गांधींना लक्षात आलं की आता सायन्सचा दुरुपयोग फार मोठ्या प्रमाणात मानवजातीला नष्ट करण्यासाठी होऊ शकतो. त्यावेळी गांधींनी अशी विजन दिली जगाला की याच्यापुढे आम्हाला जगाला सत्याग्रही सायंटिस्ट पाहिजेत, असं गांधींनी शब्दप्रयोग केला. सत्याग्रही सायंटिस्ट पाहिजे जगाला वाचवण्यासाठी. तसंच आपण म्हणू शकतो की आम्हाला सत्यग्राही आणि सत्याग्रही AI पाहिजे. ह्याच्यासाठी आपण सत्यग्राही हा विनोबांचा शब्द आहे आणि सत्याग्रही हा गांधींचा शब्द आहे. म्हणजे त्यांनी जर सत्य ग्रहण केलं नाही तर तो असत्य तुम्हाला सांगत राहील. तुम्ही इलेक्शनमध्ये मत कोणाला द्या, तुम्ही लग्न कोणाशी करा, सगळं असत्य सांगत राहील तुम्हाला आणि तुम्हाला संमोहित करून टाकेल. तुम्हाला असं वाटेल की तुमच्या फ्री विलचा उपयोग करून तुम्ही आहे असं तुम्हाला वाटत राहील. पण तो नुसते तुमचे मोबाईल फोन हॅक करणार नाही, तुमचे स्मार्टफोन हॅक करणार नाही, तुमचे लॅपटॉप हॅक करणार नाही, तुमची ईमेल अकाउंट हॅक करणार नाही, तुमची बँक अकाउंट हॅक करणार नाही. तो तुमची सद्सद विवेक बुद्धी हॅक करतो, तुम्हाला हॅक करतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मी फार विचारपूर्वक अमुक अमुक पक्षाला आणि उमेदवाराला मत दिलंय आणि त्याच्यामुळे तुम्ही इतरांना सांगता की त्यांनाच द्या. पण तुम्हाला हे कळत नाही की तुम्ही स्वतः ब्रेन वॉश झालात. ओके, त्याच्यामुळे तो AIला जे काही आहे ते सत्यच मिळालं पाहिजे आणि त्याच्यातून सत्यच आम्हाला मिळालं पाहिजे.
त्याच्यामुळे आपण जे आंदोलन केलं पाहिजे जगात ते याविषयी करायला पाहिजे की आम्हाला त्यातली तथ्य, त्याच्यातली माहिती, त्याच्या शिफारसी, त्याची सत्यता, त्याचे मूलभूत स्रोत काय होते, त्याचे हेतू काय होते, उगम कुठून झाला, हे सगळं आम्हाला सतत कळत राहायला पाहिजे. आणि ती मूल्यांच्या दृष्टीने, नैतिक मूल्यांच्या दृष्टीने त्याची ग्राह्यता किती आहे हे सगळं आम्हाला कळत राहिलं पाहिजे. पण त्याच्यासाठी सजग करणारा AI आम्हाला पाहिजे. जसं औषधाच्या वेष्टणावर लिहिलं असतं की याचे इन्ग्रेडियंट्स काय, हे डोस किती घ्यायचा, याचे साईड इफेक्ट काय होऊ शकतात, हे कायद्याने बंधनकारक आहे. तसंच एक नागासाकीनंतर अजून पृथ्वी तलावर मानव वस्तीवर ॲटोम बॉम्ब टाकला गेला नाही. याचं कारण आंतरराष्ट्रीय फ्रेमवर्क एवढी जबरदस्त आहेत की फार क्वचित असा विचार कोणी करू शकेल. तसं याच्याबद्दल आंतरराष्ट्रीय हे फ्रेमवर्क्स निर्माण व्हायला पाहिजे. नियमनाची फ्रेमवर्क्स आपल्याला नागरिकांनी मागणी केल्याशिवाय निर्माण होणार नाही, तोपर्यंत आपण फसवले जाऊ. त्याच्यामुळे आपण नागरिक म्हणून ह्या मागण्या करायला पाहिजे की आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य, समाज स्वास्थ्य आणि पर्यावरण संतुलन हे सगळं आम्हाला AIच्या लोकशाहीकरणातूनच मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. ChatGPT वापरणं सोपं आहे, पण आवश्यकता राहिली तर लोकांना रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागेल. न्यूयॉर्कच्या रस्त्यावर 15-15 लाख लोक आले, त्यावेळी कुठे स्टार वॉर्सची योजना रोनाल्ड रेगननी मागे घेतली, नाहीतर घेतली नसती, जगात अनर्थ झाला असता. तर तसं हे सगळे प्रकार आपल्याला करावे लागतील. आणि त्याच्यामुळे याच्या पुढची दिशा ही माणसाला अधिक चांगला माणूस होऊ दिलं पाहिजे आणि यंत्राला अधिक चांगलं यंत्र होऊ दिलं पाहिजे, ही दिशा आहे. आणि मग दोघांमध्ये या नव्या जगाला सामोरं जाण्यासाठी दोघांमध्ये अतिशय टिकाऊ अशी भागीदारी, सुयोग्य अशी भागीदारी केली पाहिजे. आणि आता मजा कशी होते की अनेक जटिल प्रश्नांचा अभ्यास आणि सोडवणूक करण्यासाठी मानवी बुद्धिमत्तेला न मानवी बुद्धिमत्तेची गरज आहे. कारण अख्खे प्लॅनेट हा डॅमेज करून टाकला आपण. हा प्लॅनेट रिपेअर कसा करायचा हे मानवी बुद्धिमत्तेला न सुटलेलं कोण आहे. त्याच्यामुळे हा प्लॅनेट रिपेअर करणं, रिज्युविनेट करणं, रिजनरेटिव्ह करणं हे सगळं आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्यानेच आपल्याला करावं लागणार आहे. जसं प्लॅस्टिक, सिंगल यूज प्लॅस्टिक हे डिझॉल्व्ह करायला किंवा डिजनरेट करायला 1000 वर्ष लागतात. AIने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तयार केल्यानंतर त्यांनी एक एन्झाईम शोधून काढलं की ज्याच्यातून सिंगल यूज प्लॅस्टिक आता 1 आठवड्यामध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतं. ओके, अशी त्याची मानवी बुद्धिमत्तेला गरज आहे. याचा अर्थ असा नाही की आता खूप भरमसाठ सिंगल यूज प्लॅस्टिक वापरायला सुरुवात करायचं आहे. तिथे आपल्याला गांधींचा संयम शिकायचा आहे. पण त्याच्यामुळे याला म्हणजे मानवी बुद्धिमत्तेची त्याच्यासाठी पराकाष्ठा करावी लागणार, अशी दोघांना एकमेकांची गरज आहे. आणि त्याच्यामुळे भविष्यातला मार्ग काय तर ह्या दोघी बुद्धिमत्ता ज्या आहेत ती कुठली एक दुसरीची जागा पटकावू शकणार नाही आहे. त्या एकमेकीच्या पहिल्या स्लाईडमध्ये दाखवत तसं शत्रू किंवा वैरी किंवा प्रतिस्पर्धी किंवा विनाशक किंवा विरोधक अशा नाही आहेत. त्या एकमेकीला सप्लिमेंटरी नाही आहेत, तर कॉम्प्लिमेंटरी आहेत. म्हणजे ती पुस्ती नाही आहेत, पूरक आहेत. ओके, त्या यिन यांगच्या चिन्हावरून तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यामुळे आता याच्या पुढे आपल्याला या दोन बुद्धिमत्तांची भागीदारी यशस्वी करणं, ती टिकाऊ अशी भागीदारी करणं, ती समाज उपयोगी करणं, समाज विघातक नसणं, ह्याची आता आपल्याला गरज आहे. तो आपला भविष्यातला पुढचा मार्ग आहे आणि ते आपलं उद्दिष्ट आहे. आणि असं केलं असतं कितीतरी वेगळ्या फॉर्ममध्ये AI आपल्याला मदत करेल. तो किती वेगवेगळ्या प्रकारे आपला भागीदार होऊ शकतो हे तुम्हाला या स्लाईडमध्ये दिसतंय. तो लर्निंग बडी होऊ शकतो, वर्किंग बडी होऊ शकतो, चॅलेंजर होऊ शकतो, सल्लागार होऊ शकतो, रोजगार वर्धक होऊ शकतो, सहशोधक होऊ शकतो, कितीतरी गोष्टी करू शकतो. त्याच्यामुळे अखेर शेवटी एक गोष्ट सांगून मी तुमची रजा घेणार आहे. संयोजकांना बहुतेक हा हॉल रिकामा करण्याची वेळ आली असेल असं मी समजतो. ACBC बंद करतील का ते? आमच्या पुण्यात करतात असं. थँक्यू. तर आयफेल टॉवर पॅरिसमध्ये आहे, तर त्याची गोष्ट आहे. ते तुम्हाला दिसतंय बघा, रम्य अशी पॅरिस नगरी आणि त्याच्यामध्ये उभे असलेलं आयफेल टॉवर. ते तिथे एक ट्रेड फेअर होणार होती गेल्या शतकामध्ये.
तर त्यासाठी गुस्ताव आयफेल आर्किटेक्ट होता, त्यांनी असं ठरवलं की एक मोठं असं उंच टॉवर बांधायचं आणि ट्रेड फेअरचं उद्घाटन त्या टॉवरच्या प्रतीकाने करायचं. कारण त्याला हे जगाला दाखवायचं होतं की फ्रान्स हे फक्त कलांसाठीच अग्रेसर नाही, तर फ्रान्स ही अभियांत्रिकी अशी एक महाशक्ती आहे असं त्याला जगाला दाखवायचं होतं. त्याच्यामुळे त्यांनी टॉवर उभारायचं ठरवलं. झालं. असं काहीतरी लोखंडाचा सांगाडा आमच्या रम्य पॅरिस नगरीमध्ये उभारणार असं कळताच लोकांचा विरोध त्याला सुरू झाला आणि लोक आंदोलन करायला लागले. त्या आंदोलनाचं नेतृत्व हे गी दी मोपासा नावाचे कादंबरीकार करू लागले. ते अशी त्याच्यावर टीका करायचे की गुस्ताव आयफेलला काय उत्तरच द्यायचं, अगदी बिनतोड युक्तिवाद. शेवटी ट्रेड फेअर जवळ यायला लागली. गुस्ताव आयफेलने काय केलं कोणाला माहिती, पण कसं बसं करून ते टॉवर उभं केलं. झालं. ट्रेड फेअर झाली, सगळं झालं. मग हा गी दी मोपासा काय करायचा, रोज ते टॉवर चढून जातात. आता मी आयफेल टॉवरला 2-3 वेळा गेलो, तर आता लिफ्ट असते, पण त्यावेळी तशी नव्हती. तो चढून जायचा रोज अख्खं टॉवर, आणि वरती एक कॉफी बार होता. त्या कॉफी बारमध्ये बसून त्या आयफेल टॉवरवर टीका करणारे लेख रोज लिहायचा. खाली येऊन ते वर्तमानपत्रात प्रसिद्ध करायचं. त्या लेखमालेचं नाव होतं आयफेल टॉवर वरून. आणि एक दिवशी अशी सभा भरली होती आणि गी आला तिथे. तर नागरिकांनी त्याला पकडलं. ते म्हणाले, अरे गी, तू आयफेल टॉवरवर जातोस पण तिथे बसून त्याच्यावरच टीका करतोस, हे तुला विसंगत नाही का वाटत? त्याच्यावर गी असं म्हणाला की मुळीच नाही. म्हणजे कसं काय? तो म्हणे, आता काय करणार? आता अख्ख्या रम्य पॅरिस नगरीमध्ये एकच अशी जागा शिल्लक आहे की जिथून मला फक्त रम्य पॅरिस नगरीच दिसते आणि आयफेल टॉवर मुळीच दिसत नाही, ती म्हणजे आयफेल टॉवर. त्याच्यामुळे मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आता आपल्या मानवी बुद्धिमत्तेची जी रम्य नगरी आहे ती ब्रेन मॅपिंगमुळे आपल्याला दिसणार आहे. आणि त्या ब्रेन मॅपिंगचं पृथक्करण करण्यासाठी आपल्याला न मानवी बुद्धिमत्ता लागणार आहे. त्याच्यामुळे न मानवी बुद्धिमत्तेच्या आयफेल टॉवरवरूनच आता आपल्याला मानवी बुद्धिमत्तेची रम्य नगरी बघायची आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे या 2 बुद्धिमत्तांचा गोफ आता विणला जाईल याच्या पुढच्या मानवी सभ्यतेमध्ये, आणि त्या एकमेकींना समृद्ध करत राहतील आणि त्यांची पार्टनरशिप विकसित करत राहतील. त्याच्यामुळे आता या 2 बुद्धिमत्तांची भागीदारी करणं हेच आपल्यासमोर आहे. आत्तापर्यंत जी स्लाइड्स तुम्हाला दाखवल्या त्या सगळ्या बऱ्याचशा स्लाइड्स या AI निर्मित होत्या, हे तुमच्या लक्षात आलं असेल. या स्लाइड्स तुमच्यासाठी करण्यासाठी मी माझ्या 10 सहकाऱ्यांची मदत घेतली. त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि या तुमच्या टाळ्या बहुतेक पुण्यात त्यांना ऐकू गेल्या असतील असं मी समजतो. तुम्ही खूप चिकाटीने माझे विचार ऐकून घेतले आणि खूप उदार अंतःकरणाने तुम्ही इथे खूप वेळ बसलात, याच्याबद्दल तुमचे आणि संयोजकांचे आभार मानून मी तुमची रजा देतो. मनपूर्वक धन्यवाद. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, थोडक्यात उत्तर देतो. बँकिंग ट्रान्झॅक्शन्सची सिक्युरिटी किंवा बँकेवर होऊ शकणारे संभाव्य सायबर हल्ले किंवा मालवेअर या सगळ्या बाबतीमध्ये AI आता आधीच प्रेडिक्ट करतो आणि त्याच्यामुळे बँकिंग सॉफ्टवेअरचं प्रोटेक्शन करणं हे महत्त्वाचं काम AI करतो. सर, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आता ती म्हणजे कार्यान्वित होईल आणि पुढे विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि हे येणारं जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आलेलंच आहे, पण ह्याचा कसा पद्धतीने मुलांचं शिक्षणावर कसा परिणाम होईल? सर, आता या प्रेझेंटेशनमध्ये मी 40 स्लाइड्स याच्यावरच दाखवल्या की मानवी बुद्धिमत्तेची व्यवच्छेदक लक्षणं कुठली आहेत, AIची व्यवच्छेदक लक्षणं कुठली आहेत आणि यांची पार्टनरशिप कशी करायची. तर त्याच्यामुळे आता आपल्याला माणसांना चांगला माणूस करायचं आहे आणि कितीतरी वैशिष्ट्य आहेत. नुसतं माणसांना चांगला माणूस करायचं म्हणजे सुसंस्कृत करायचं वगैरे असं मी म्हणत नाही, इतकं मर्यादित नाही. माणसांची सगळी गुणवैशिष्ट्य आहेत त्याचा विकास करणं हे शिक्षणाचं आता उद्दिष्ट असलं पाहिजे.
पण ज्यावेळेस मी चॅट मध्ये त्याची उत्तरं शोधतो तर ती उत्तरं अचूक दिली जातात. तर मग मी पुढे त्याच्याला जी प्रश्न पडणार आहे ती चॅट जीपीटी कडून घेऊ का नको असं मला तुम्हाला विचारायचं. नाही, मुख्य मुद्दा तो चॅट जीपीटी कडून घेण्याचा नाही आहे. चॅट जीपीटी कडून घेऊ शकता तुम्ही, कारण चॅट जीपीटी किंवा AI शेवटी काय आहे तर यापूर्वीचे जे लोक होऊन गेले जगामध्ये, त्यांनी जे ज्ञान निर्माण केलं त्या सगळ्यांची मिळून एक वैश्विक बुद्धिमत्ताच आहे. ती माणसांनीच तयार केली, ती काय अशी काहीतरी काल्पनिक नाही आहे ती. त्याच्यामुळे त्याच्यातून उत्तरं घ्यायला हरकत नाही. पण खरा प्रश्न तो नाहीच आहे. खरा प्रश्न हा आहे की तुमच्या मुलाला जर ज्ञान मिळवायचं असेल, नुसती माहिती मिळवायची नसेल, तर त्याला काहीतरी शारीरिक कृती करायला पाहिजे, भावनिक कृती करायला पाहिजे, बौद्धिक कृती करायला पाहिजे, वैचारिक कृती करायला पाहिजे. ह्याच्याकडे त्याचं लक्ष तुम्ही वळवलं पाहिजे. कारण नुसती माहिती घेऊन तो आज माहिती घेईल, उद्या विसरून जाईल. म्हणजे त्याचा जो मेंदू आहे तो तुम्ही मेमरी म्हणून न विकसित करता तो प्रोसेसर म्हणून विकसित केलं पाहिजे. ही मुख्य गोष्ट आहे. प्राण्याची जीव दाखवली मोहम्मदची ती रेकॉर्डेड होती का ती जनरेटेड होती? म्हणजे रेकॉर्डेड होती. ओरिजिनल जी होती ती रेकॉर्डेड होती. ती घेऊन त्याचं पृथक्करण आपण करून दाखवलं आणि तीच मजा होती. म्हणजे मी अलीकडची घेतली नाही मुद्दाम, कारण अलीकडची असते ते सगळे वेगळे साऊंड ट्रॅक असतात, ते वेगळे करण्यात काही विशेष नाही आहे. मुद्दाम जुनी घेतली होती ती. AI कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने शोध त्यांना मार्गदर्शन केले आणि आमच्या विनंतीला मान देऊन सर आज इथे पुण्याहून खास आले, तर त्यासाठी सरांचे खूप खूप आभार. त्याच पद्धतीने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय तानाजी चव्हाण सर, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन, हे पण आज आपल्या कार्यक्रमाला आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार. तसेच आजचे सत्कार मूर्ती माननीय डॉक्टर अस्मिता बाळगावकर मॅडम, हे पण आज आमच्या इथे कार्यक्रमाला विनंतीला मान देऊन इथे आले, त्यांचे पण खूप खूप आभार आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून त्यांना शुभेच्छा. व आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व श्रोते एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, त्यांचेही आमच्या सर्वांच्या वतीने मी आभार मानतो. तसेच सर्व रोटरी क्लबचे सदस्य पण इथे उपस्थित राहिले, त्यांचेही आभार मानतो. कॅमेरामन, साऊंडमन यांचेही आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले राहुलजी बिराजदार यांचेही आभार मानतो. हुतात्मा सभागृहाचे मॅनेजमेंट टीम, धनशक्ती सर, सर्व टीमनी आम्हाला खूप 3 दिवस सहकार्य केले, त्यांचेही आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये सभागृहाच्या बाहेरच्या साईडला जी रांगोळी काढली त्या गोवर्धनजी यांचे पण मी आभार मानतो.